हरे राम कृष्ण हरि 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 जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरे जय राम राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण लोचनी रूप पहा सुख धारे
पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान आले द्यावे डाई धावे बळत्या मागे गाई करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान देवादी देवा जगत्रय जीवा देवाधी देवा जगत्रय जीवा देवादी देवा देवाधी देवा जगत्रय जीवा परेसे केशवा विनंती माझी परेसे केशवा विनंती माझी तुझे वर्णी गुणनाम माझे वाणी तुझे वर्णी गुणनाम माझे वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा ऐसे दे प्रेम काही कळा ऐसे दे प्रेम काही कळा देवा दे देवा जगत्रय जीवा परियसी केशवा विनंती माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जयांची क्रिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारून आता महिमन पारंते परमपिदिशो यद्य सदृशी स्थिर ब्रह्मादीनाम पितद वसन्नास्तो ये गिरा अथावाच सर्वस्व सोमती परिणामावधी गुणन ममापेश स्तोत्रे हरणिरपवाद परिकरहा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख विठाला विठाला पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान अच्छा पवित्र काल्याच्या कीर्तनासाठी आपण सगळेजण एकत्रित आहोत आणि या पवित्र काल्याच्या कीर्तनासाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्त्वाचा 4 चरणाचा 4 कडव्याचा भगवान कृष्णाने केलेलं अलौकिक आश्चर्याचं चरित्र प्रतिपादन करणारा गोड असा अभंग आहे. आपण या अभंगाचं गोड चिंतन 9:15 वाजेपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करूया. पैकी अल्पसा पर्याय आहे आपल्या या वेसापूर नावाच्या गावी माऊली नगर या भागामध्ये गेल्या 2-3 वर्षापासून मला वाटतं गेल्या वर्षीपासून अगदी या माऊली नगरला आपल्या भागाचं वैभव आणि आपल्या गावाचं भूमिपुत्र खरं तर एवढी छान जागा घेऊन विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजांचं मंदिर इथं झालं पाहिजे आणि तुकोबारांच्या 375वा जो त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव वैकुंठ गमनाचा आहे त्या संबंधातून त्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण आपण करत आहोत आणि अशी ही 1-1.5 एकर जागा घेऊन या माऊली नगर भागामध्ये महाराष्ट्राचे युवा कीर्तनकार ज्यांची वाणी गोड आहे आवाज गोड आहे ज्यांचा पिंगळा ज्यांचे आईवडिलांच्या कविता महाराष्ट्राला आवडल्या आणि तळहाताच्या फोडाप्रमाणे लोकांनी त्यांना जपायला सुरुवात केली असे आमचे श्रावण महाराज जगताप बरं का. अतिशय गोड गळा माझ्या बीड जिल्ह्यात जवळजवळ प्रत्येक गावालाच त्यांचं कीर्तन आता झालेलं आहे आणि त्या संबंधातून श्रावण महाराजांच्या आयोजनातून त्यांना सगळ्यांच्या सहकार्यातून अगदी या पुढे या ना त्यांना घेऊन या निवृत्तीनाथ संस्थांच्या अध्यक्ष जरा जोरात टाळी वाजवा एकदा सगळ्या महिलांनी. आपल्या नाशिक जिल्ह्याला त्र्यंबकेश्वरला निवृत्तीनाथ महाराज आहेत आणि निवृत्तीनाथ महाराज संस्थानला पहिली महिला अध्यक्ष मिळाली आणि त्यामुळं महिलांचं एक वेगळं स्वरूप तयार झालं. त्यामध्ये आमच्या सगळ्यांच्या लाडक्या भगिनी कांचनताई महाराज जगताप जोरात टाळी अजून एकदा वाजवा. त्यांचं आगमन या ठिकाणी होतं आहे. खरं तर त्यांनी निवृत्तीनाथ महाराज संस्थांचा हा विकास या ठिकाणी चालू ठेवलेला आहे. विठाला विठाला विठाला
त्या संबंधातून एक 2-3 वर्षापासून, मला वाटतं 2 वर्ष झाली, दुसरं वर्ष नाही, गेल्या वर्षीपासून ही 1-1.5 एकर जागा घेऊन अगदी या माऊली नगरला एक भव्यदिव्य निवृत्तीनाथांचं मंदिर व्हावं आणि या मंदिराच्या समोर प्रतिवर्षी थाटामाटामध्ये हा त्रिदिनी सप्ताह चालावा आणि एक गुरुकुल असावं, माऊली गुरुकुल, अशी त्यांची एक संकल्पना आहे मनामध्ये. आणि ती संकल्पना परिपूर्णतेला जाण्यासाठी गेल्या वर्षीपासून 3 दिवसाचा भव्यदिव्य कीर्तन महोत्सव सोहळा या ठिकाणी, यावर्षी मोठं निवृत्तीनाथ महाराजांचं हे 752वं जन्मदिवसाचं यावर्षीचं वर्ष आहे. त्या संबंधातून निवृत्तीदेव महाराजांची कृपा, निळोबारांची पुण्यतिथी याच काळात येते, तुकोबारांची बीजही या काळामध्ये येते. 375 वर्ष वैकुंठ गमनाला पूर्ण झाली. त्याद्वारे महाराष्ट्रात सगळीकडे सप्ताह होत असताना या 2-3 कारणानं या संतांची सेवा आपल्याकडून घडावी हा उद्दिष्ट मनामध्ये ठेवून श्रावण महाराज जगताप विसापूरकर, महाराष्ट्रभर त्यांच्या कीर्तनाची सध्या चर्चा आहे. त्यांचा पिंगळा, त्यांच्या आवाजातली बापाची कविता महाराष्ट्राला वेड लावून गेलेली आहे. सध्या सगळा महाराष्ट्र त्यांना बोलवतोय. मी पाहतो मोठ्या मोठ्या पत्रिकेत त्यांचं नाव छापून येतंय. त्या अर्थी त्यांचा आवाज लोकांना आवडतोय, त्यांचं कीर्तन लोकांना समाजाला आवडतंय. त्याद्वारे श्रावण महाराजांनी खूप कष्ट केलेले आहेत, गायन केलेलं आहे. मला आठवतं मी 2009 साली पहिल्यांदा कीर्तनाला आलो होतो तिकडं खाली नांदगाव तालुक्यामध्ये साकुरी नावाच्या गावी. 2008-9 साली मला आठवतं, मोटरसायकल होती माझ्याकडे त्यावेळेला आणि तिथं श्रावण महाराज गायला होते बरं का. माझ्या कीर्तनात ते चाल म्हटले होते त्यावेळेला. मला आठवण आहे, माझी जातीचे मज भेटो कोणी, संस्थेतून नेमकाच आलो होतो मी आणि तोच अभंग मला परीक्षेला आला होता आणि संस्थेतून आलो मग ते महाराज माझ्या कीर्तनात चाल म्हटले होते. मला तेव्हा आठवतं पहिल्यांदा जीवनात मी मांडं खाल्लं होतं त्यावेळेला आपण दोघं बसून रात्री 12 वाजता. हो, त्याला आता जवळजवळ 20 वर्ष 15 वर्ष तर आरामशीर झाली. त्या संबंधातून तेव्हापासूनची आमची मैत्री आहे आणि मग तिथून गायन करता करता कीर्तन असतील, प्रवचन असतील आणि गोड स्वभाव आहे, सगळ्यांना धरून चालणारा आहे, प्रत्येकाला अगदी आपलंसं करणारा स्वभाव आहे. त्या संबंधातून श्रावण महाराज जगताप यांनी मोठी भरारी घेतली आणि या 2 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये त्यांची कीर्तनं व्हायला लागली. नाशिक जिल्ह्याचं येवला तालुक्याचं एक ते मोठं वैभव तयार झालं आणि त्याद्वारे त्यांनी त्याच्यामध्येच न राहता आपल्या गावाला, आपल्या तालुक्याला, आपल्या भागाला अध्यात्माचं कायम एक प्रेरित स्थान मिळावं म्हणून हे कोणी करत नाही. कीर्तन करता आम्ही कीर्तन करतो 10 वर्षापासून, पण अशी जागा घेऊन मंदिर उभं करणं, लोकांना एकत्रित आणणं, पंक्ती घालणं हे कोणालाही जमत नाही बरं का. ते एखाद्याला जमत असतं आणि ते काम त्यांनी 2 वर्षापासून सुरू केलं. मला ते बोलून दाखवलं होतं, घरी आले होते तेव्हा. आणि तेव्हापासून त्यांचा अट्टास होता की एकदा महाराजांचं काल्याचं कीर्तन झालं पाहिजे. गेल्या वर्षी पुरुषोत्तम दादा आले, यावर्षी भरपूर कीर्तनकार आले, मागच्या वर्षी मोठी मोठी कीर्तनकार आली आणि मग त्या कार्यक्रमाचा काला तुम्ही करावा असा एक अट्टाहास श्रावण महाराजांनी आमच्याजवळ धरला आणि त्याद्वारे आज आपल्या या माऊली नगरच्या विसापूर गावी इथं आता सुंदर मंदिर होणार आहे. मी नक्की सांगतो बघा, एक दिवस असा येणार आहे की नाशिक जिल्हा इथं पाहायला येईल बघा. इतकं सुंदर मंदिर होईल, इतकं छान गुरुकुल होईल, बसायला जागा पुरणार नाही, कमी पडणार ही जागा. मला माहीत आताच पुरत नाही, त्यावेळेला ती पुरणार नाही. पण अगदी चांगलं काम, अगदी धर्माचं काम, देवाचं काम या निमित्तानं श्रावण महाराज जगताप यांच्या हातून घडताना दिसतंय आणि त्यांना आशीर्वाद आहे. आपले ज्ञानयोगी विठ्ठल बाबा डोमसे यांच्या आशीर्वादातून श्रावण महाराज जगताप यांच्या नियोजनातून आमचे माऊली आहेत. 4 दिवस झाले आमचा माऊली झोपलाच नाही. श्रावण महाराजांचा जीवलग मित्र एकदम आणि तोही आता चांगला कीर्तन करतो, मी रील्स पाहतो त्याचे. म्हणून अगदी छान, अगदी त्यांचं सहकार्य लाभतंय आणि मैत्रीपूर्ण भावातून सगळी मंडळी धावत पळत श्रावण महाराजांना या ठिकाणी सहकार्य आपण सगळे विसापूरकर ग्रामस्थ करतायत आणि त्याद्वारे हा कार्यक्रम चालू असताना आजची ही काल्याची सेवा महाराजांच्या वतीनं आमच्यापर्यंत आलेली आहे. अतिशय सुंदरसं वातावरण कार्यक्रमासाठी उपलब्ध आहे. महाराष्ट्राची सगळी ही प्रसिद्ध लोकप्रिय समाजामध्ये गायन करणारी, मृदंग वाजवणारी, कीर्तन करणारी, प्रवचन करणारी, संप्रदायाच्या तत्वाला संप्रदायाची तत्वमिलन अगदी प्रचार प्रसाराच्या माध्यमातून भारत देशभर गाजवणारी सगळी मंडळी इथं बसलेली आहेत. कुणाचं नाव घ्यावं, कोणाचं ठेवावं. आता इथं एक महाराज नाही, ते आमचे महाराज विनोदानं म्हणायचे, इथं ठेस लागून पाय पडला तर महाराजाच्या अंगावर पडणार आहेत. एवढे महाराज झाले बघा. आता एवढे महाराज आहेत की तर कुणी कीर्तनात निवृत्ती महाराज, 2 निवृत्ती महाराज, महाराष्ट्रात गाजलेले 2 निवृत्ती आहेत, कमी नाही महाराज. एक एकावनं बळी रे. आता निवृत्तीनाथ महाराजांच्या अध्यक्षा सौभाग्यवती आमच्या कांचनताई आमची भगिनी आहे. एवढी मंडळी इथं एकत्रित येत आहेत की जी एक एकावनं बळी रे कीर्तनकार आहेत, त्यांच्या तारखी वेटिंगला आहेत, 1-1 वर्ष मिळत नाही. एवढ्यांचं सोडून माझं कीर्तन कशामुळे घेतलं काही कळालं नाही. इतकी मोठी माणसं बोलत असताना गोड बोलणारी आहेत, सगळी चिंतन सांगणारी आहे. माझा थोडा आवाज गोड आहे, बाकी मला एवढं काही येत नाही. पण अगदी त्या संबंधातून
आवाज गोडे म्हणून तुम्ही बोलवताय, नाही तर दुसरं आपल्याकडे वेदांतन चिंतन आपल्याला ब्रह्मन माया जमत नाही. पण संत कथा रामकथा आपलं छोटं छोटं बोलत राहतो तुम्ही. म्हणजे तुमचं प्रेम आहे म्हणून सगळ्या गुणीजन आम्हाला आमंत्रण देतात, नाही तर एवढा मोठा काय मी नाही. यांच्यामध्ये आपण बोलावं, एखादं चरित्र कृष्णाचं सांगावं एवढे काही पात्रता नाही. पण आता या सगळ्यांनी शृंगारिले बाळ कौतुके या न्यायानं हे त्यांचं मी बाळ आहे आवडीचं, म्हणून अगदी या सगळ्या कलाकार गुणीजन महाराज मंडळींनी दिलेलं आमंत्रण आहे आणि श्रावण महाराजांचं प्रेम आहे म्हणून अगदी त्याद्वारे येथे येण्याचा योग आहे. अतिशय सुंदरसं वातावरण आता हे तुम्ही प्रथम चाल गायली आमचे योगेश महाराज, उत्तम बाबा, फार गोड चाल. योगेश महाराजांचे बंधूही गोरख महाराज, दोघेही बंधू. योगेश महाराजांचा काल जन्मदिवस होता, आपण सगळ्यांनी जोरात टाळी वाजवा त्यांच्यासाठी. त्यांचा जन्मदिवस आहे काल, म्हणजे आजच आहे. आता काल आम्हाला देता आलं नाही शुभेच्छा, आजच द्यायला लागलो आम्ही. बघा माझ्यामुळे झालं की नाही सुरुवात, काळजीच करू नका. योगेश महाराज धात्रक गोरख महाराज आहेत आणि मागं आमचे उत्तम बाबा, ज्यांनी मी सुरुवातीच्या काळात येवला तालुक्यात जिथं जिथं आलो उत्तम बाबांच्या डबल प्रमाणाच्या चाली खूप गाजलेल्या त्या काळामध्ये. म्हणजे उत्तम बाबा पाटोदेकर त्यांनी दोघांनी चाल गायले. वाजवण्यासाठी नाशिक रत्न, नाशिक भूषण, सगळ्याच्या आवडीचा मृदंगाचार्य, माझ्या तर खूपच आवडीचा. इतका छान पखावज ना, एखादी सुगरणबाई जेवढं पाहिजे तेवढंच मीठ भाजीला टाकते, तसं पखवाजातला सुगरण म्हणजे हा दिनेश महाराज मोजाळेबा. जेवढं लागतं तेवढंच, आपण जे बोलू तेच पखवाजातून निघतंय. पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग, दाना दाना वाजवत नाही ते, जेवढं लागतं तेवढंच. अगदी गोड, काय स्पष्टता आहे हातामध्ये, काय रियाज आहे. आणि सध्या नाशिक जिल्ह्यामध्ये 1 नंबर नाव महाराजांचं झालंय. कुठंही लोक बोलवत आहेत. मी आळंदीला वारीमध्ये समाधी सोहळ्याचं कीर्तन केलं 3.5 तास, आणि 3.5 तास दिनेश महाराज वाजवत होते, समाज पाहत होता. फार महाराष्ट्रभर नाव झालं. नाशिक जिल्ह्याचं वैभव आहे. त्यांच्या घरामध्ये परंपरा आहे. चैतन्य महाराजांची कीर्तन, शेखर महाराजांची कीर्तनं, मोठ्या विद्वान कीर्तनकाराची कीर्तनं घरी असतात. आणि त्याच परंपरेचं फळ म्हणजे शुद्ध बीजापोटी फळी रसाळ गोमटी, असा गोड मृदंगवादक. अगदी छान दिनेश महाराजांचं मोठं नाव आहे. दिनेश महाराज मोजाड यांना धन्यवाद. अगदी आता बसलेल्यापैकी खूप मृदंगाचार्य, गायनाचार्य, निवृत्ती महाराज आमचे चव्हाण, निवृत्ती महाराज रायते, ज्येष्ठ कीर्तनकार, काही त्र्यंबकेश्वरून आलेली कीर्तनकार, आपण सगळी गुणीजन महाराज मंडळी, संप्रदायाचा प्रचार प्रसार करणारी, सगळ्यांना कोटी कोटी वंदन. सिस्टीमवालेच दोनचारीची दाता नंदू आहे, किती सिस्टीमवालेत महाराज, काळू बाळू आहे, यांची प्रसिद्ध नाव येतात हे सिस्टीमवाल्याची. एवढे जर ती दबसले तर काय होईल. एवढे 4-5 सिस्टीमवाले जे महाराष्ट्रात इंदोरीकराची, हे इंदोरीकराचा जीव लगे आमचा नंदू हा, म्हणजे एकाचा असा धरलेलाच सिस्टीमवाला आहे महाराज. त्याच्यामुळे अशी सगळी मंडळी इथं उपस्थित झालेली आहे. एकेकाचं नाव घ्यायला गेलो आणि प्रत्येकाचं वर्णन करायला गेलो तर आपले 9 असतील याच्यातच, आणि आपल्याला काला पण बघायचा आहे, सगळंच त्याच्यामध्ये आणायचं आहे. म्हणून सिस्टीमवाले असतील, मंडप, डेकोरेशन, बालदार, चोपदार, विनेकरी, सगळी मातृवर्ग, बहुसंख्य पितृवर्ग, या भागातून आमचे संपत काका, आमचे दिनकर भाऊ चेतेगावकर, खूप मंडळी, व आमचे राजगुरू बारागाव पिंपरीचे. पहिल्या दिवशी त्यांचं सौजन्य होतं तरी आजच्या कीर्तनाला उपस्थित आहे. सौजन्य देणारा माणूस पहिल्या दिवशी येऊन जातो, झालं म्हणतो आपलं काम आता. पण ते प्रत्येक कीर्तनाला, याचं कारण काय, श्रावण महाराजांनी ती लोक जोडलेली आहेत. आजच्या कीर्तनाला सौजन्य ज्यांनी दिलंय, ज्यांच्या कीर्तनात खरं तर आजचं जे सौजन्य आहे ते कीर्तन श्री अंकुश सुरेश गोडसे आर्मीमध्ये आहेत. म्हणजे मी आर्मीवर बोलतो ना, आर्मीने सौजन्य दिलं. वा वा. अंकुश सुरेश गोडसे आर्मी, श्री बबलू सुभाष बोलीज आर्मी, दोन्ही आर्मीवालीचे. काही काळजी करू नका, तुमचाच आहे मी. म्हणून अगदी अंकुशराव, बबलू दादा दोघांनाही वंदन. आज ज्यांनी महाप्रसाद दिलाय, खरं तर 2 वर्षापूर्वी माझं काल्याचं कीर्तन झालं होतं, आणि गेल्या वर्षी आमच्या श्रावण महाराजांचं आज 2 वर्षी कीर्तन झालं, आणि तेव्हापासून श्रावण महाराजांनी माझ्या आधी डॉक्टरांना पॅक करून टाकलं. म्हणजे कसं काय, माझ्यावरही प्रेम आहे त्यांचं, पण श्रावण महाराजांचा आवाज त्यांना आवडला, आणि त्याद्वारे अगदी आमचे डॉक्टर प्रवीण सदाशिव वाळके, केडगाव, अहिल्यानगर, खरं तर उक्कलगाव, त्या ठिकाणी त्यांनी माझं माळावरती काल्याचं कीर्तन घेतलं होतं. आणि डॉक्टरांनी आजच्या महाप्रसादाची 50-60 हजार रुपये खर्च करून आपल्या सगळ्याला महाप्रसादाची पंगत गेल्याही वर्षी दिली होती, आणि याही वर्षी. वा डॉक्टर धन्यवाद. अशी पंक्ती दाते, सौजन्य दाते आल्यापासून स्वागत आहे. आमचा गुरुकुल विनायक असेल, अगदी त्याचे मित्र असतील, फार छान शूटिंग रात्रीचं ते मी पाहिलं, तुमची भारी क्लिप काढली होती. जिव्हाळ्याच्या नंतर आता तुमचंच नाव व्हायला लागले. अशी पोरं आमची गोड, अगदी छान शूटिंग करतायत. विनायक असेल, आमचं गुरुकुल पर्व हे नावाचं चॅनल असेल, आमचे दुसरे कवडे पाटील, त्यांचंही अतिशय गजर कीर्तनाचा फार गाजलेलं चॅनल आहे, ते पण फार सुंदर एडिटिंग करतात. दोनही यूट्यूबवाले
चॅनलला धन्यवाद. आपण सगळी बसलेली मंडळी आहात. सिस्टीम अतिशय चांगली आहे. आत्ताच मला वाटतं त्या करणच्या कार्यक्रमाला तुमची सिस्टीम होती, माझ्या लक्षात आहे, म्हणून अगदी सगळी त्यांनाही धन्यवाद. आपण सगळी आलेली पै पाहुणे, सगळे सोयरे, आप्तेष्ट, मित्र, आणि पै पाहुणे म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रातून लोक आलेली आहेत, लांबून लांबून लोक. आता बघा नाही, कुठं श्रीगोंदा तालुका, राजगुरुनगर तालुका, प्रत्येक भागातून एक ना एक व्यक्ती प्रत्येक दिवशी इथं भेट देऊन गेला. आणि अजून मंदिर व्हायचंय. मंदिराच्या आधीच एवढा माहोल आहे, तर मंदिर झाल्यावर इथं जागाच पुरणार नाही महाराज. असं श्रावण महाराजांचं मोठं काम या निमित्तानं समाजाला पाहायला मिळणार आहे. श्रावण महाराजांना खूप शुभेच्छा देतो. बसलेल्या प्रत्येक आमच्या कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक, श्रीमद भागवत कथाकार, रामायण कथाकार, आता एक एकाहून बळीरे, सगळ्यांचं नाव घेतलं असं समजतो. आपल्या अभंगाला, काल्याला सुरुवात करतो. बरोबर 9 वाजेपर्यंत चिंतन थोडंसं लक्ष देऊन ऐकण्याची कृपा करा. विठाला विठाला नियम आहे. 5 दिवसाचा सप्ताह करा, 3 दिवसाचा करा, 8 दिवसाचा करा, 7 दिवसाचा करा, 1 महिन्याचा करा, 1 वर्षाचा करा. प्रत्येक सप्ताहाचा शेवट काल्याच्या कीर्तनानं करावं लागतो. म्हणजे काल्याचं कीर्तन शेवटी का करतात असा पहिला प्रश्न आहे. बरं, दुसरा एक प्रश्न आहे, काल्याच्या कीर्तनात आज संत नाही, शूर नाही, वीर नाही, चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. कृष्णाचं चरित्र आजच्या दिवशी का सांगतात? 2 प्रश्नाचा विचार करायचा, अभंगाकडे जायचं. आमचे साखरे आप्पा बसलेले आहेत, आता जी राहतील ती अशी कीर्तनात घेत राहतो. बरं, काय पुन्हा ऐका. काल्याचं कीर्तन शेवटी का करावं, पहिला प्रश्न. आणि काल्याच्या कीर्तनात कृष्णाचं चरित्र का सांगावं, दुसरा प्रश्न. तर काल्याचं कीर्तन शेवटी याच्यासाठी करावं लागतं, त्याचं कारण काला म्हणजे परिपूर्णता, त्याच्यानंतर परत शेवट राहत नाही. ज्ञानेश्वरीमध्ये माऊली जसं बोलले, देवळाची या कामा कळसू का परमगंगेशी सिंधू प्रवेशू. एखाद्या मंदिराचं बांधकाम सुरू केलं की अगोदर त्याचा पाया उभा राहतो, पायावरती भिंती उभ्या राहतात, भिंतीवरती स्लॅब पडतो, स्लॅबमध्ये मूर्ती बसवली जाते, मंदिराला कलर दिला जातो, फरशी बसवली जाते. किती क्वालिटीचं बांधकाम आहे, किती सुंदर मूर्ती आहे, किती सुंदर कलर आहे, याच्यावरून मंदिराचं बांधकाम कधी पूर्ण होत नाही. मग मंदिरावरती ज्या दिवशी कलश धारण होईल त्या दिवशी मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं. तसं कितीही कीर्तनं झाली तरी जोपर्यंत काल्याचं कीर्तन होत नाही तोपर्यंत सप्ताहरूपी बांधकाम पूर्ण होत नाही. काल्याचं कीर्तन शेवटी का करावं, ते पूर्णतेचं आहे, परिपूर्णतेचं आहे, म्हणून ते शेवटी करावं. नाही पहिलं काळात दुसरं उदाहरण दिलं, परमगंगेशी सिंधू प्रवेशू. या देशातल्या जेवढ्या गंगा आहेत त्या सगळ्या गंगा समुद्राला जात असतात. तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय. खूप प्रमाणे का फिडित पापताप पोखित त्रिचे पादप समुद्रा जाय आप. माऊली म्हटले एकदा गंगा सागराला मिळाली की अक्षय महाराज त्या गंगेला परिपूर्ण, सोमनाथ महाराज गंगा पूर्ण झाली. म्हणजे एकदा गंगा सागराला मिळाली की त्या गंगेचं जीवन जसं पूर्ण होतं तसं काल्याचं कीर्तन झालं की सप्ताह पूर्ण होतो. हो, हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे, म्हणून ते काला शेवटी करायचं. दुसरा अतिशय महत्त्वाचा प्रश्न, काल्याच्या कीर्तनात कांचनताईला उभं राहू द्या, अक्षय महाराजाला राहू द्या, निवृत्ती महाराज आमचे चव्हाण राहू द्या, तिकडे निवृत्ती बाबा रायते राहू द्या. याच्यातले जेवढे कीर्तनकार आहेत त्यांनी काल्याचं कीर्तन करायचं म्हटलं की कोणत्याही कीर्तनकाराला गायीन तेलिला चरित्र पवाडे राखिल्या सवंगड्या सहित गाई यदशे चरित्र केले नारायणी रांगता गोधने राखीत आहे. आजच्या दिवशी कृष्णाचं चरित्र सांगावं लागतं. काय बरं कारण? तर त्याचं कारण परिपूर्णतेचं कीर्तन जर काला असेल तर परिपूर्णतम देव भगवान कृष्ण आहे. बाकीचे देव आहेत, अंश आहेत, अंश आहेत, आवेश आहे, पूर्ण आहे, पण परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्णो नान्यवै एक कार्यार्थागत्यम कोटी कार्यम चकारहा. बाई तुझा लाडका तुला बाई तुझा लाडका तुला
बाई मंजूर गवळण मंजूर आहे का? प्रकाश महाराज बरं का, काय गोड अगदी बरं का, काय शब्द आहेत बघा. गवळण काय ती गवळण म्हणते यशोदेला, ग यशोदे बाई तुझा लाडका कान्हा तुलाच जोडवाती, बाई तुझा तुलाच जोडवाती. थोडा चाटी लावत आतमध्ये वा वा, थोडा तुम्हाला द्या बेस बेस असं मोकळा राहू. बाई तुझा तुलाच जोडवाती, बाई तुझा तुलाच जोडवाती. याच्या थोड्या किती सांगू ग, याच्या थोड्या किती सांगू ग, महिपत्र सिंधू आटे, बाई तुझा लाडका तुलाच जोडवाती, बाई तुझा लाडका तुलाच जोडवाती, तुलाच जोडवाती, तुलाच जोडवाती. तुला सामान्य वाटतो ग, पण समुद्राची शाही केली, मेरू पर्वताची लेखणी केली, पृथ्वीचा कागद केला श्यामबाबा, तरी सुद्धा तुझ्या मुलाचं वर्णन होणार नाही. हो सामर्थ्य तो काय सामान्य आहे का? तो असदगिरी समशात कंचदम सिंधू पात्रे सुरतरुवरु शाखा लेखनी पत्र मुर्वी लिखिते गृहीत्वा शारदा सार्वकालम तदतवपि गुणाना ईश पारम याते. काही गोड श्लोक आले, अर्थ एवढाच आहे. समुद्राची शाई, मेरू पर्वताची लेखणी, पृथ्वीचा कागद केला, तरी तुझ्या पोराचं वर्णन होत नाही. असा देव परिपूर्णतम आहे. सोपी व्याख्या सांगू, परिपूर्णतम म्हणजे सामर्थ्यही आहे आणि स्वातंत्र्य आहे. बाकीच्या अवतारात सामर्थ्यही नाही, सामर्थ्य आहे बाकीच्या अवतारात पण स्वातंत्र्य नाही. आपला भाग जो आहे ना, हा अनकाई किल्ल्याच्या जवळ भाग आहे. एक बार जब त्रेता जुग माई, रामायणातली जी पहिली कथा भगवान शंकरानं अगस्ती मुनीकडून ऐकली ती अनकाई किल्ल्यावर ऐकलेली बरं का. हो अनकाई किल्ल्याचा परिसर आहे हा. इथं भगवान शंकर आणि पार्वती विमानानं कथा ऐकायला आले होते. रामाचा अवतार फार श्रेष्ठ आहे. आपला नाशिक जिल्हा त्यानं पावन झालेला आहे, पंचवटी आहे. हो सगळे आपण इथं कीर्तनकार नाशिक जिल्ह्यातले विद्वान बसलात. हो एक नंबरचा जिल्हा आहे नाशिक जिल्हा, परमार्थाच्या बाबतीमध्ये अग्रगण्य आहे. इतका छान सोहळा करणारा जिल्हा, संप्रदायाला वैशिष्ट्यपूर्ण बनवणारा जिल्हा नाशिक जिल्हा आहे. माझा ऐका, फार पवित्र आहे. पण रामप्रभूचा जो अवतार आहे तो पूर्ण अवतार आहे. सामर्थ्य आहे पण स्वातंत्र्य नाही. पूर्णावतार रामकृष्ण, पूर्णावतार रामकृष्ण. हॅलो हॅलो आवाज पूर्णावतार उत्तम बाबा. दुर्जनाचा येणे करुणी संहार, पूर्णावतार रामकृष्ण. रामाचा अवतार पूर्ण आहे महाराज, पण पूर्ण अवतार म्हणजे काय? सामर्थ्य आहे पण स्वातंत्र्य नाही. पहिल्या वरानं भरताला गादी मागितली जाते, दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितला जातो. तापस वेश विशेष उदास
14 बरस राम वनवासी रघुकुल नीत सदा चली आई प्राण जाए पर वचन न जाय। हे राघवा तुला 14 वर्षाचा वनवास आहे। पहिल्या वरानं भरताला गादी, दुसऱ्या वरानं रामाला वनवास, याला जीवन म्हणतात बरं विसापूरकर। एवढा चांगला कार्यक्रम आमचे श्रावण महाराज इथं ठेवतात, तुम्ही एवढ्या बहुसंख्येने इथं येताय। मातब्बर सगळी दिग्गज मंडळी व्यासपीठावर बसलेली आहेत। माझं ऐका, सकाळी तुम्हाला खूप सुख मिळेल तर संध्याकाळी तुमच्या कानावर बातमी येईल की आपला एकुलता एक पोरगा आता या जगामध्ये राहिला नाही। सकाळी तुम्हाला खूप मोठी लॉटरी लागेल तर संध्याकाळी तुमच्या कानावर बातमी येईल की ज्या बायकोसाठी पैसे कमवले ती बायको आता या जगात राहिली नाही। याला संसार म्हणतात। हो, सकाळी तुमच्या कानावरती आनंद असेल तर संध्याकाळी तुमच्या कानावरती वनवास असेल। सकाळी माहिती पडतं राघव तुला राजगादीवर विराजमान युवराज बनायचे, आणि त्याच राघवाला संध्याकाळी माहिती पडतं नाही राघव, राजगादी भरताला तुला 14 वर्षाच्या वनवासात जायचं। रामायण हे आपलं जीवन आहे, रामकथा ही रामाची नाहीच आहे, ती आपली आहे। फार कायम ऐकली पाहिजे, रोज ऐकली पाहिजे, एक तरी पार्ट वाचला पाहिजे, रोज ते शिकली पाहिजे। नुसतं मजा म्हणून शिकू नका, टाइमपास म्हणून कीर्तनाला येऊ नका। ऐका गड्या विसापूरकर, येवला तालुका, घेऊन जा माझं घरी। विधना तेरे लेखसी, विधना तेरे लेखसी, समझन पाते हैं। विधात्यानं तुमच्या माझ्या कपाळावरती जे लिहिलेलं असतं त्याच्यात बदल होत नाही बरं। विश्वाच्या मालकाला सुद्धा ते चुकत नाही। फार सुंदर शब्द आहे, विधना समझ न पाते हैं जन जन के प्रिय राम लखन सिय बन को जाते हैं। जन जन के प्रिय राम लखन सिय बन को जाते हैं। विधना तेरे लेखसी, समझ न पाते हैं। एक राजा के राज दुलारे बन बन फिरते मारे मार। एक राजा के राज दुलारे बन बन फिरते मारे मार। सबके कष्ट मिटाने वाले, सबके कष्ट मिटाने वाले, कष्ट उठाते हैं जन जन के प्रिय राम लखन सिय बन को जाते हैं। विधना तेरे लेखसी समझ न पाते हैं जन जन के प्रिय राम लखन सिय बन को जाते हैं। विधना तेरे लेखसी समझ न पाते हैं, समझ न पाते हैं, समझ न पाते हैं। विधात्यानं तुमच्या माझ्या कपाळावरती जे लिहिलेलं असतं त्याच्यात बदल होत नाही। प्रभू रामचंद्र वनवासात जाताना लखनजी म्हणतात, रामचंद्र तुमची सेवा करण्यासाठी जशी सीतामाई निघाली तशी सीतामाईची सेवा करण्यासाठी, तुमची सेवा करण्यासाठी जसं मी निघालोय तसं सीतामाईला बरोबर आपण उर्मिलेला घेऊया। रामचंद्र त्याला नकार देतात। सगळी रामायणातली कथा मला सांगायला वेळ नाही, एवढंच सांगायचं, रामचंद्र जगाला सांभाळतात पण वनवासात उर्मिलेला नेता येत नाही। भरत जरी गेला, विनंती करतो ही राजगादी तुमची आहे, परत चला,
तरी रामचंद्र परत येत नाही. इंद्रजित उठवायचा ठरला तरी उठवता येत नाही. रामायणातल्या सगळ्या घटना वाचून काढा. बोलिले वाल्मिक तैसाची करीन वर्तोनी दावीन नामा म्हणे. साधून सांगायचं आणि देवानं करायचं. असे सगळे अवतार आहेत. हे बाकीचे सगळे पूर्ण आहेत, पण परिपूर्णतम अवतार सामर्थ्य आणि स्वातंत्र्य असणारा कृष्णाचा आहे. इंद्राची पूजा करण्याची परंपरा होती गावाची, गोकुळाची. प्रत्येक गावाला परंपरा आहे. राजगुरूंच्या गावाला परंपरा वेगळी आहे, बारागाव पिंपरीला. दिनेश महाराजांच्या गावी वेगळीच, आमच्या निवृत्ती महाराजांच्या गावी वेगळीच, कांचनताईंच्या गावात वेगळीच. श्रावण महाराजांनी आता ही मस्त बीजेची परंपरा आपल्या गावाला सुरू केली. ह्या परंपरा एकदा सुरू झाल्या की त्या मोडत नसतात. प्रत्येकाच्या गावाला भिन्न भिन्न, आमच्या तुषार महाराजांच्या गावी वेगळी, प्रत्येकाच्या गावी भिन्न भिन्न परंपरा असते. तसंच झालं. त्या गोकुळाची परंपरा होती इंद्राची पूजा करणे. आणि भगवान कृष्ण यायच्या आधी काही माझ्या गावाला परंपरा आहे. काल्याच्या कीर्तनाला निवृत्ती महाराज बाजरीची भाकर आणि वांग्याचं भरीत करतात. काल्याच्या कीर्तनाला बाजरीची भाकर आणि वर वांग्याचं भरीत करतात. या 2-4 वर्षात आमचं जरा नाव झालं, तर मी म्हटलं बा मी काल्याची पंगत देतो, आपण ही भाकरी बंद करू. हे चांगलं नाही, बरं वाटत नाही. 5-25 हजार लोक येतात आणि मग आपण ते त्यांना भाकरी द्यायची. जुन्या काळात लोक गरीब होती, बरं होतं. पण आता आपण 2-4 लाख रुपये करू, एकत्रित येऊ, पंगत चांगली घालू, लोकांना गोड जेवण देऊ, गुलाबजाम बनवू. तर आमच्या गावातला एक जण म्हटला तुमचा काला कॅन्सल. का? आमची भाकरी कॅन्सल होणार नाही, तुम्ही तुमचं कीर्तन करा आणि गप निघा. लोक अवघड असतात महाराज. परंपरेला हात घातला तर लोक तुम्हाला बाजूला काढतात. परंपरा मोडायची म्हटलं की लोक म्हणतात महाराजच बाजूला काढा, याला ठेवूच नका. म्हणजे का? परंपरा मोडली की लोक त्याला बाजूला काढतात. भगवान कृष्ण गोकुळात यायच्या आधी परंपरा होती इंद्राची पूजा करणे. भगवान कृष्ण गोकुळात आले. कोणता इंद्र उंद्र रे म्हटले. हा कोणी सांगितलं याची पूजा बंद केली. इतका पाऊस इंद्रानं पाडला. इंद्राकडे खातं पावसाचे. खूप पाऊस पाडला, गोकुळ वाहून जाण्याची बारी आली. मग तुम्हाला असं वाटलं पूजा केली? अजिबात नाही. गोवर्धन उचलला, त्याच्या खाली सगळं गोकुळ उभं केलं डॉक्टर. पूजा नाही केली. याला म्हणतात सामर्थ्यही आहे आणि स्वातंत्र्य आहे. जे करायचं ते करतो असा अवतार कृष्णाचा आहे. तो परिपूर्णतम अवतार आहे. आजच्या दिवशी त्याचं चरित्र गावं. काल्याचं कीर्तन परिपूर्णतेचं आणि कृष्ण परमात्मा परिपूर्णतम सांगड घातली संप्रदायानं आजच्या दिवशी गावं. महाराज 8:15 वाजून गेले, कळलं आम्हाला, लक्षात आलं. परिपूर्णतेचं कीर्तन काला, कृष्णाचं चरित्र सांगावं. पण तुम्हीच आत्ता म्हटले समुद्राची शाईन, मेरू पर्वताची लेखणी, पृथ्वीचा कागदन, एवढं मोठं गोळा केलं तरी त्याचं चरित्र सांगता येत नाही. नेमकं देवाचं चरित्र काय आहे महाराज आपल्यासाठी ते चरित्र सांगतात. अभंगाच्या पहिल्या चरण. पाहता गोवळे अक्षय महाराज वारकरी चाली मस्त गातात महाराज. काय सुंदर चाल लावली. पाहता गोवडी. काय चरित्र घडलं म्हटलं. एका बाजूला पाहता देवासाठी लावायचं आणि एका बाजूला पाहता गोपाळांना लावायचं. म्हणजे तुकोबारांच्या अभंगच असे आहेत. एका शब्दात हजारो अर्थ. काय गोड शब्द आहे बघा. पाहता म्हणजे गतीर भरता, प्रभू साक्षी, निवास शरणम सुरुत.
प्रभो प्रलय स्थानम निधानम बीजमभ्यम पाहता एका बाजूला म्या बोलविल्या विदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राणू हाले जो जगा ते चालिता पाहता म्याची नियामिलो जाता पाहता काळूक रासे तसे भूता ये म्हणे गती पंडू सुद्धा सगळे जयाची ऐसा जो समर्थ तो मी विश्वाचा नाथ पाहता मग तुझी ये सत्तेने वेदासी बोलणी सूर्याशी चालणे तुझ्या बळी पाहता ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी पाहता कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती पाहता या जगातले जेवढे प्रमाण देवासाठी आले ते या शब्दात आहेत पाहता एका बाजूला विश्वाचा मालक आणि एका पारड्यामध्ये एका बाजूला गायीच्या धारा काढणारे गोपाळ पाहता गोवळी एका बाजूला विश्वाचा मालक जगाला खायला देणारा पोषितो जगासी एकला तो किती प्रमाण सांगू महाराज सगळ्या जगाला खायला देतो आणि एका बाजूला गायीच्या दारा काढणारे तुमच्या माझ्यासारखे शेतकरी कुटुंबातले गोपाळ चरित्र काय घडलं विश्वाच्या मालकानं त्या गोपाळांच्या ताटातलं उष्ट खाल्लं खाय त्यांची उष्टावळी पूर्वी आहे ना सप्त्याला काल्याच्या पंक्तीला असायची शिरा भात कढी लोक गरीब होती महाराज तुम्ही खूप काले केली असतील निवृत्ती महाराज आता इकडं या भागात आता तुमच्या आमच्यासारखाच तुमचा भाग आहे डोंगरदऱ्याचा बीड जिल्ह्यासारखाच आहे हा येवला तालुका आमच्याकडेही असंच आहे त्यामुळं सप्ताह म्हटलं की मग लोक त्या काळात शिरा भात कढी लई टेस्टेड कढी असायची योगेश महाराज लई छान कढी अशी अगदी थोडीशी आंबट थोडीशी तिखट फक्त ऐकाही तोंडाला पाणी बिणी येऊ नका अशी टेस्टेड कढी केली जायची दोरणची दोरणं गणेशराव गांगुर्डे गणेशराव असतील आमचा गोसावी पत्रकार असतील सगळे ऐका अशी छानपैकी ती कढी असायची अशी टेस्टेड अगदी फक्त ऐकायची बरं का तोंडाला पाणी अजिबात येऊ द्यायचं नाही अशी ती कढी पेंद्याच्या घरी केली होती पेंद्याच्या आईनं अशी टेस्टेड आता कांचनताई इथं बसल्या सगळ्यांना माता माऊल्यांना छान कढी येत असते येते ना पोरीनं तुम्हाला छान येते हा कढी अशी त्या कढईमध्ये त्याची जिरे मोहरी चटणी टाकली माझ्याकडे बघा वरून असं ताक टाकलं ताकाची असते दह्याची असते आमसोलाची असते थोडीशी आंबट असते थोडीशी गोड असते थोडीशी तिखट असते अशी चटकदार कढी अशी वरून त्याला फोडणी दिली हा आता बरं वाटायला मला माझ्या जिभेला पाणी यायला लागलं आता अशी वरून ती कढी ताक सोडलं चटकदार कढी तयार झाली त्याचा वास असा खिडकीतून दारामध्ये फिरला आणि पूर्वीच्या भाजीचे वासही यायचे आता वास बीस काही नाही आता काही राहिलं नाही ओरिजिनल नाही खतं मारू मारू फवारे मारू मारू टरबूज आता खाऊ नका बरं एक जणांनी मला टरबुजाला इंजेक्शन देताना पाहिलं महाराज ते टरबूज इंजेक्शन मारलं की एका दिवसात लाल झालं महाराज ते लाल टरबूज मला कापून दिलं म्हणलं नका आपल्याला न खायचंच नाही महाराज तुम्हाला मी खरं सांगतो ज्याची 2-3 एकर शेती असेल त्याने आता आपल्या स्वतः तिथं लावायचं खतं बितं मारायचे नाही तर मग तरुणपणात कॅन्सर व्हायला लागले सध्यात कॅन्सरचं प्रमाण वाढलं महाराज मग काल आमच्या संदीप गायकवाडांची पत्नी 38व्या वर्षी गेली हो महाराज आम्ही काल तिच्या मातेला गेलो फार दुःख झालं महाराज 38व्या वर्षी का डॉक्टरने सांगितलं यांना कॅन्सर अन्ननलिकेचा झाला कशानं झाला हे जे फवारे मारतो ना आपण जास्त उत्पादन येण्यासाठी जे खतं मारतो तुमच्या घरात शेती असे तुमच्या घरातलं खायची सवय लावा नाही तर मग आता फार अवघड होत त्यातली त्यात महाराज लोकांनी तर फार सांभाळा महाराज फार अवघड झालं फार कठीण आहे फार विनंती असेल ही माझी तुम्हाला बरं का पूर्वीच्या काळात भाजीचे वास यायचे श्रावण महाराज इकडे बघा तुम्ही माझ्याकडे बघा भाजीचा वास आमच्या आई मी आळंदीला शिकायला होतो ना आम्हाला अशी ती पुडदाच्या वड्या करून आणायची तुम्ही आता मासवडी करता तुमच्याकडे श्यामबाबा ती अशी दिनेश महाराज डब्यामध्ये घेऊनच यायची वडी आहे आमची तर ती वडी आहे ना मला फार आवडायची मी आमच्या आईला म्हणायचो तू फारच कमी आणली रे अजून एक डबा भर आणायचे ना तर आमच्या आई मला म्हणायची अरे ही एक वडी करायला आहे ना हाताचा वास 10 दिवस जात नाही मसाल्याची वडी करायला हाताचा वास 10 दिवस जात नाही म्हणून ती वडी कमी आणली बघ आता आईला म्हटलं ना वडी करते म्हणते आता वडीचाच वास येत नाही हाताचा लांब राहिला बरं का वडी नाही पाल काही राहिलं नाही मान पूर्वीसारखं काही नाही पूर्वी भाजीचा वास यायचा अशी ती दारात कढीचा वास आला इकडे बघा माझ्याकडे तो पेंद्या दारात खेळत होता धावत धावतच घरात गेला आई 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 काय बनवलं आई म्हटल्यावर पेंद्या चटक्याचं ऊन पडतंय ना राजा थोडं गार झालंय ना आता म्हणून तर आपण 6 ते 8 काला ठेवला ना राजा त्यामुळे चटक्याच्या उन्हात प्यायला कडी केली ना राजा आपल्याला असं काय देवर आईनं बाळानं मागितली ना आईला दुसरं काय हो आईनं लगेच एका ग्लासामध्ये तुम्ही माझ्याकडे फार सुंदर भावे हो फार पहिलं चरण कळल हृदयापर्यंत कीर्तन जाईल तुमच्या कीर्तन काय असतं महाराज कीर्तन हे हृदयापर्यंत गेलं पाहिजे भाव कळायला पाहिजे घरी घेऊन जा आणि मग ती आईनं दिली एक ग्लास भरून कढी त्या पेंद्यानं घेतली कढी गरम गरम कढी तोंडाला लावली जशी प्यायला सुरुवात केली ना कढी इतकी टेस्टेड इतकी भारी इतकी गोड बरोबर तिखट थोडी आंबट थोडी चटकदार अशी जशी प्यायला सुरुवात केली त्याच्या जिभेला चव लागली
लय खतरनाक कडी झाली ती, तुम्हाला सगळ्याला प्यावी वाटली, मला लक्षात आलं ते आता बरं का. अशी टेस्टेड कडी झालेली आणि त्याच्या जिभेला जशी चव लागली निवृत्ती बाबा तसं त्याला वाटलं राव काय छान, काय सुंदर कडी केली हो आईनं. ही कडी माझ्या कृष्णाला किती आवडेल, माझ्या मित्राला किती आवडेल, माझ्या सख्याला किती, काय भाव आहे हो. सुखामध्ये मित्र आठवा, दुःखात नाही. वाक्य माझं नीट ऐका. दुःखामध्ये मित्र आठवू नका, सुखामध्ये आठवा. तुमचं चांगलं चाललंय तर मग तुमच्या गरीब मित्राला कपडे करा. तुमचं चांगलं चाललंय तर तुमच्या गरीब मित्राला आधार द्या. तुमचं चांगलं चाललंय तर गरीबीला थोडासा आधार द्या. मी नक्की सांगतो बघा, तुमच्या सुखामध्ये तुम्ही तुमच्या मित्राची आठवण काढत असाल तर तुमचा मित्र तुमच्या दुःखामध्ये ढाल बनल्याशिवाय राहणार नाही. सुखामध्ये आठवण काढा. तुकोबराय म्हटले विठ्ठल सुखा आणि मग विठ्ठल दुखा. आम्ही सुखात भजन केलं, दुःखात नाही. चांगलं असताना, सावकारकी असताना, पैसे असताना आम्ही बुडवले, ते सोडून दिले. पायामध्ये घुंगरं बांधले, गळ्यात विणा घेतला, हातामध्ये चिपळ्या घेतल्या आणि सुखात आम्ही भजन केलं. विठ्ठल सुखा. मला सांगायला वेळ जाईल. मला सांगायचं काय, सुखामध्ये आठवण काढत जा. जिभेला चव लागली आणि पेंद्याला वाटलं ही कडी माझ्या कृष्णाला किती आवडेल. पण काय झालं, पेंद्याच्या आईचं आणि यशोदेचं लय कडाक्याचं भांडण. पेंद्याची आई आणि यशोदा 36चा आकडा आहे का तुमच्याकडे? आहे 36चा आकडा? हे आमच्या तर लय झाले हो, कुठून आले काय कळत नाही बरं. काय झालं काय कळतच नाही. ते 36चे आकडे तिकून 3 आला, असा इकडे फिरत पाहतच नाही 3कडे महाराज. तसं नाही केलं पाहिजे. 63चा आकडा असला पाहिजे. झालं गेलं विसरून जायचं महाराज. 63चा आकडा करा, 36चा चांगला नाही. आणि त्या यशोदेचं त्या पेंद्याच्या आईचं कडाक्याचं भांडण. कडी न्यायची यशोदेच्या पोराला, आईला म्हणावता आई देते का नाही, प्रश्नच निर्माण झाला. आणि तो पेंद्या म्हटला आई अय आई लय भारी कडी केली ग, किती सुंदर कडी केली गाई, आई लय छान कडी, काय तुझा हात आहे ग, काय तुझ्या हाताला चव आहे आई, खरंच तू अन्नपूर्ण आहे. आई म्हटली पेंद्या मला घुमू नको, मला कळालंय तू का माझं वर्णन करतोय. कडी भारी झालेली माझ्या लक्षात आले, पण तुला ही कडी ग्लासात, वाटीत, जगात, मगात, तांब्यात, लोटीत घराच्या बाहेर मी देणार नाही. किती अवघड झालं बघा. काय म्हटली आई, ग्लासात, इकडे बघा, ग्लासात ट्रक रोजच येईल, मी पहिल्यांदा आलो इकडे बघ, इकडे बघ, काय 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 ग्लासात, वाटीत, जगात, मगात, तांब्यात, लोटीत. विसापूर फार सुंदर कथा आहे. ग्लासात, वाटीत, जगात, मगात मी देणार नाही. मी तुला कडी प्यायची तुला किती पण देईल, पण घराच्या बाहेर मी तुला एक थेंब सुद्धा नेऊ देणार नाही. आता किती अवघड झालं बाबा. कडी तर न्यायची गड्या आणि आई तर देत नाही. आता काय करावं. तो म्हटलं आई मला तुला सगळी कढई भरून तुला, पण ग्लासात, वाटीत, मगात, लोटीत, तांब्यात याच्यात देणार नाही. म्हटलं आई मला दे, मला एक तांब्याभर. आईने एक तांब्याभर दिली. आपल्याला वेळ कमी आहे, त्यानं ती कडी तोंडाला लावली. इकडे बघा, तांब्याभर कडी प्यायला सुरुवात केली, लक्ष द्या. आणि कडी प्यायला लागला आणि इथं असा सेंट्रल लॉक टाकला मजबूत. कुठं कुठं इथं लॉक टाकता येतो बरं का, असा लॉक टाकला. इकडे बघा, कडी भरायला सुरुवात केली. तोंडात कडी भरली. ग्लासात देत नाही, वाटीत देत नाही, जगात देत नाही, मगात देत नाही, कोणत्या पात्रात देत नाही. त्यानं कडी प्यायला सुरुवात. कडी प्याला दिनेश बाबा, इथं कडीला लॉक टाकलं, तोंड भरून कडी भरली, तांब्या दिला फेकून. आता मला बोलायचं तुम्ही समजून घ्या. तोंडा कडी भरली, तांब्या दिला फेकून. श्रावण बाबा एवढ्या स्पीडनी पळाला, एवढ्या स्पीडनी धावला. ज्याला लवकर जायचं असतं त्याला कायम अडचणी असतात. आम्हाला विचार बघा, तुका म्हणे झालेलं असावं आणि आपण फेटा बांधून निघावं एखाद्या गावात. बराबर बैलगाडीवाला असं मधातच गाडी घालणार, जाय कसं जायचं तर मोटरसायकलवाला मधात उभं राहणार, आपण त्याला हरणं. बरोबर जायची अनुभवाचे ते सगळे आमचे. किती हरणं वाजवा ते बाजूला सरकणार नाही. तिकडं तुका म्हणे झालेलं असतं, विठोरकमय झालेलं असतं, दुसरा अभंग होतो तरी ते बैलगाडीवाला बाजूला सरकत नाही. आपण दंदन करतो, ड्रायव्हर आपला तसंच पाहतो, म्हणजे असं राग येतो आपल्याला, काय करावं आता, पण त्याला पर्याय नसतो. तसंच होतं, ज्याला लवकर जायचं असतं त्याला कायम अडचण. तसं त्यांनी तोंडात कडी भरली. माझ्याकडे बघा, तो स्पीडनी धावलाय, हो या चौकात त्या चौकात, कुणी अडवायचं त्याला. पेंद्या गाला काय झालं त्याला सांगता येणार, सांगायला जावं तर मग कडी आतमध्ये जाईल ना. काय करावं आता, कसा तरी रस्ता काढत नंदबाबाच्या वाड्यावर गेला. माझ्याकडे बघा, भिंतीला हात लावून कृष्ण परमात्मा उभा होता. फार सुंदर आहे हो. भिंतीला हात लावून देव उभा होता. देवाच्या खांद्याला हात लावला. देवाने त्याच्याकडे पाय तोंड भरलेलं आणि त्या पेंद्यानं देवाला हाताने इशारा केला, आ करा. ओ देवा आ करा. मोठा आ केला देवानं. आपलं तोंड देवाच्या तोंडाला लावलं आणि आपल्या तोंडातली कडी देवाच्या तोंडात सोडून दिली. खाय त्या
प्रकाश महाराज वा मंजूरच काम केलं तुम्ही, अगदी छान आहे. पहिलंच मंजूर करून आणली त्यांनी आपल्या अभंगाला, चरणाला अगदी गोड चाल. प्रकाश महाराज ते मंजूर नाही आवडतं मला त्यांचं. अगदी जेव्हा भेट झाली आमची पहिली तिकडे शिवरात्रीला, मंजूर अरे वा लय गोड गाव आहे म्हटलं. आवाजही गड्याचा गोड आहे, मोकळा स्वभाव आहे, अतिशय छान. प्रकाश महाराज ही सगळी आमची नाशिक जिल्ह्यातले वैभव मंडळी आज इथं बसलेली आहे. एक एकाहून बळीरे, कुणी गायक, कुणी कीर्तनकार, कुणी प्रवचनकार, आपल्या वाणीनं, आपल्या आवाजानं, आपल्या पखवाजानं महाराष्ट्राला वेळ लावणारी मंडळी इथं बसलेली. तर वा पाहता गोवळी, एका बाजूला गाईच्या धारा काढणारे गवळीयांची ताक पिरे, कोण पोरे चांगली, पण बघा ना खाय त्यांची उष्टावळी. विश्वाच्या मालकानं पेंड्याच्या तोंडातली कडी खाऊन टाकली, पिऊन टाकली. खाय त्यांची उष्टावळी. असंच आहे बरं का. फक्त याला एक आहे, समाज जिंकायला बोलणं गोड लागतं, शत्रू जिंकायला कपट लागतं, मैत्री टिकवायला सत्य लागतं, विश्वास लागतो, राजा जिंकायला कला लागते आणि देव जिंकायला भावशुद्ध लागतो. बरं का. याच्या पलीकडे काही नाही. जीवनच असे. तुम्हाला समाज जिंकायचा, मग बोलणं गोड ठेवा. हे श्रावण मार्गावर एवढे लोक तुम्ही प्रेम करता, तुम्ही गोड बोला. गोड बोलल्यावर काही पण होतो मला. किती वाईट माणूस. आमच्या गावात एक माणूस आहे, त्याला 15 एकर शेत आहे. तुमच्याकडे बिगा म्हणतात ना, आमच्याकडे एकर म्हणतात. 15 एकर शेत आहे निवृत्ती महाराज, पण अजून त्याच्याकडे ट्रॅक्टरही नाही, बैलजोडी पण नाही. त्याच्या एवढी पॉवरफुल शेती गावात कुणाची नाही. ते म्हणताल कसं काय, सकाळी उठला कीच पाटलाला राम राम घालतो. राम राम पाटील, काय तुमचा कापूस आलाय गावात 1 नंबर. पाटील म्हणतो बैल लागतात का तुला, जाय घेऊन. काय महाराज सोपं काम आहे महाराज. गोड बोलल्यावर काही पण होतो महाराज. माझा अनुभव सांगतो तुम्हाला. आमच्या गावात एक माणूस आहे, इतका त्रास दिला त्यांनी मला, पण मी त्याला गोडच बोलायचो. काय आता इतका गार झालाय काय, गोड बोलण्याने गार होतात महाराज. मी तुम्हाला खरं सांग, समाज जिंकायचा बोलणं गोड ठेवा. मधुरावाणी ओठी तुका म्हणे वावपूट, किती प्रमाण वेचिते वचन जे निराय साचा आणि मवाळ. ज्ञानोबारायांनी संतांनी आपल्याला शिकवलं महाराज. समाज जिंकायचा बोलणं गोड ठेवा. तुका म्हणे वाणी प्रेम अमृताची खाणी, प्रेम अमृताची खाणी, प्रेम अमृताची खाणी. अमृताची मुखी अमृताची वाणी. आपण म्हणतो की नाही, अमृताची काय माऊलींची वाणी बहरदार. 750 वर्ष झाली तरी तेवढीच गोड. 450 वर्ष झाली तुकोबारांची वाणी तेवढीच गोड. 350 पावणे 400 वर्ष झाली उदयनाथ महाराजांची षष्टी आहे. लाखांनी लोक गेलेत का, तेवढीच वाणी गोड आहे. एक पिंगळा म्हणला तर श्रावण महाराज महाराष्ट्रात गेलाय. एक भारूड म्हटलं तर लोक तळ हाताच्या फोडाप्रमाणे काय वाणी महाराज संतांची. एवढी गोड वाणी. गोड बोलत चला. समाज जिंकायचा बोलणं गोड असलं पाहिजे, शत्रू जिंकायचा कपट असलं पाहिजे, राजा जिंकायचा कला दिनेश महाराजासारखी लग्गी वाजवता आली पाहिजे, पळालं पाहिजे, रियाज केला पाहिजे, बोटामध्ये सरस्वतीला आणलं पाहिजे. आम्हाला म्हणता येणार आहोत तुम्ही वाजवतात, कमाले राव. आमच्या जीवेला म्हणता येणार धीर करत तुम्ही वाजवता, कमाले की नाही. राजा जिंकला जातो असे डोक्यावर फुलं टाकतात लोक, पैसे टाकतात. हे काय दिनेश महाराज वाजवतो, लोक पाहायला येतात. फार आनंद आहे महाराज. का, तुमची कला क्वालिटीची असेल तर राजा जिंकला जातो. सगळ्यात महत्वाचं सांगतो, गिरीधर लाल तो भाव का भुका, राग कला नाही जानत तुका. काय सुंदर शब्द आहेत बुवा. अंतरीची घेतो गोडी गोडी, पाहे जोडी भावाची रा, देव सोयरा सोयरा दिनाचा. तुमचं अंतकरण किती शुद्ध आहे, तुम्ही किती भावशीळ आहेत, तुमची किती अंतकरणात क्वालिटी आहे. मग तुम्ही किती विद्वान आहेत, किती दिसायला सुंदर, हे नाही पाहत देव. तुमच्या अंतकरणातला भाव पाहतो. भाव. मग तुम्ही भाविक असले ना महाराज, मग तुमच्या तोंडातली कडी सुद्धा पितो. पाहता गोवळी खाय त्यांची उष्णा. इतकं प्रेम गोपाळांचं. कान्होबा 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 कान्होबा
अशा गवळणी म्हणत जा बरं का. अहो त्या प्रेमानंद बाबाला 2 किडण्या नाही हो. काय युट्यूबला सध्या विराट कोहली सारखा माणूस जातो दर्शक. विराट कोहली सोपा आहे विराट कोहली. अरे विराट कोहली आणि अनुष्का शर्मा दोघांचे पैसे घेतले तर भारत देश कर्जातून मोकळा होतोय. एवढा श्रीमंत व्यक्ती भारत देशाचा 1 नंबरचा फलंदाज त्या प्रेमानंद बाबाच्या जवळ जाऊन बसतो आणि प्रेमानंद बाबा काय सांगतात माहिती आहे का त्याला? तुम्ही पाहिलं कधी? ते म्हणतात मी तुझं भविष्य सांगू शकत नाही विराट दादा, मी तुला एक सांगू शकतो, तू त्याची प्रॅक्टिस कर, रियाज कर, तुला यश मिळेल. काय सांग नाही महाराज. त्याच्या जागी आपला एखादा म्हणला असता तर माझा आशीर्वाद आहे, पैसे आणून द्या. काय ओरिजिनल महात्मा. तुला प्रॅक्टिस करावी लागेल म्हटले ते आमच्या आशीर्वादाने नाही काय होणार. तुमच्या प्रॅक्टिसमध्ये तुमचं यश आहे. याला म्हणतात ओरिजिनल महाराज. किडण्या नाही हो त्यांना किडण्या. 2ही किडण्या नसणारा महात्मा. त्यांना जर विचारलं ना तुम्ही मग किडनी नाही तुम्ही कसे जगले, ते म्हणतात राधा नावाची किडनी माझी आहे. इतकी पवित्र नामस्मरण. अहो एक राधा म्हणलं तर जीवन उद्धरून जात. मी तुम्हाला खरं सांगू, तुमचा कंठ गोड करायचा, तुम्हाला समाजात नामांकित व्हायचं, फक्त राधेचं 10 मिनिटं रोज भजन करा. विश्वाचा मालक सगळं देतो महाराज तुम्हाला. एवढी ताकद जिच्या नावात. काही पण म्हणतो आपण महाराज तिला. चांगले चांगले भजनी. मला एक जणांनी कीर्तनात प्रमाण दिले एकदा. राधा रंगानं दिसते छान, तिच्या बिनीला गोंडे 2. म्हणलं बिनलाच्या बायकोला लाव ना गोंडे घरी होते. राधाशी गोंडे लावणारी आहे का काय महाराज? का बरं? क्षणभरी घरी असता क्षणभरी ताळ क्षणभरी घरी असता करी खोडी शारंग पाणी खेळावया बाहेरी जाता आळ घेरी गवळणी आपटोनी निजविते पळोनी जातू राजद्वारा आपटोनी निजविते पळोनी जातू राजद्वारा राधे 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 हे ईशा राधे राधे हे ईशा राधे राधे हे ईशा नाना परी समजावी ते नाना परी समजावी ते परी राहे श्री हरी दही भात कालवणी दिलावे झडकरी कडेवरी घेवनी या फिरले मी दारोदारी कडेवरी घेवनी या फिरले मी दारोदारी राधे 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 हे ईशा राधे राधे हे ईशा राधे राधे हे ईशा राधा घेवनी हरीला तोरे जात मंदिरी. राधा आहे ही राधा आहे बघा. कोणती राधा? ऐका ऐका. राधा घेवनी हरीला तोरे जात मंदिरी हृदय मंचकी पौडविला श्री हरी हृदय मंचकी पौडविला श्री हरी एका जनार्दनी हरिला भोगी राधा सुंदरी राधे 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 हे ईशा राधे राधे हे ईशा राधे राधे हे ईशा आणि आता जरा करी आपल्या मंदिरा आणि आता जरा करी आपल्या मंदिरा राधे 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 हे ईशा राधे राधे हे ईशा राधे राधे हे ईशा जोरात वाजा जोरात वाजा. आमचे गुरुवर्य रखमाजी महाराज नवले यांची बाबांची गवळण. काय भाव महाराज तिच्यात. सारंग रागामध्ये इतकी छान गवळण महाराज. याला म्हणायचं खरी राधा. नाही तर काही म्हणते ना, काही पण म्हणू नका बरं. अशा गवळणी म्हणूच नका ज्यांना आपल्या वाणीला दोष लागेल. अशा मस्त म्हणा. काय भाव त्या गोपाळांचा, काय त्या गवळणीचा भाव. अशा कथा सांगता सांगता आपली 8:45 वाजले बघा आता.
इतक्या गोड कथा महाराज. देवाला रोज ते गोपाळ भांडायचे, देवाबरोबर रोज फार छान भाव असायचा व देवावर रुसायचे हो महाराज गोपाळ. आपण कधी रुसलो का देवावर महाराज? बायकोवर रुसलो असो आपण, पण पोरावर रुसू, पण देवावर नाही. देवावर गोपाळ रुसायचे महाराज. एक कान्होबा, कान्होबा ओढाळ तुझ्या गाई, शिव्या देते तुझी आई, तू आमच्यात राहायचं नाही कान्होबा. निवडी आपुली गोधनी, तू आमच्यात राहायचं नाही. काय प्रेम आहे. एक पेंद्या कडी घेऊन जातो तर बाकीचे गोपाळ देवाला भांडतात. परिणाम काय होतो? 2 पार्ट्या पडतात. 2 पार्ट्या म्हणजे एक पार्टी तिकडची, एक पार्टी इकडची. माझे गडी कोण कोण, निवडा भिन्न यातोनी. आणि मग भांडण झाल्यावर देवाचा एक जिवलग मित्र असतो, त्याचं नाव मधुमंगल. फार गरीब असतो तो, इतका गरीब असतो निवृत्ती बाबा. आज जर त्याच्या घरी भाकरी तयार झाली ना कांचनताई, तर 4 दिवसांनीच पुन्हा श्रावण बाबा तयार होते हो. इतका गरीब आहेत. बरं गरीब माणसं आपल्या संप्रदायात सुद्धा त्यांना सांभाळलं पाहिजे. कलाकार गुणीजनांना आपण आधार दिला पाहिजे. मोठ्या कीर्तनकारानं कलाकार गुणीजनांना आपल्या जीवनातले थोडे पैसे दिले पाहिजे, दक्षिणा दिली पाहिजे. संघ गेल्यावर लोकांकडूनच नाही, आपले पण थोडे परत दिले पाहिजे. त्याचं कारण आपण जर मोठे असू तर आपण सांभाळले पाहिजे. 5-25 कीर्तनकार तयार केले पाहिजे. आपलं ते काम आहे महाराज. मला हे निवृत्ती महाराजांचा आनंद आहे. मी फार दिवसापासून पाहतो गाडीमध्ये 2-4 माणसं असतातच. नेलं पाहिजे कलाकारांना, नेलं. काय काय गाडी बसूनच देत नाहीत गाडीत. अरे ज्याच्या पैशानं गाडी. मला एका महाराजांनी सांगितलं, नाव नाही सांगत तुम्हाला, सकाळचं कीर्तन झालं महाराजांचं सकाळचं. आपले प्रसिद्ध 2 गायक त्यांना म्हटले, महाराज संध्याकाळी तुमचं जिथं कीर्तन आहे का तिथंच आम्ही चाल म्हणायला आहे, आम्ही तुमच्याबरोबर येतो. महाराज म्हटले नाही मला जमणार नाही, माझ्या गाडीत अडचणी, गाडीत कुणीच नाही. त्यांनी काय नेलं नाही आणि शेवटी पोर आपले एसटीने गेले, पोहोचले ते. मला सांगायचं काय, मला फार वाईट वाटलं ते ऐकून. मी तसा महाराज कलाकारावर प्रेम केलं पाहिजे महाराज. एखादा अडचणीत असेल तर त्याला आपण पैसे दिले पाहिजे, सांभाळलं पाहिजे. नुसतं काय कीर्तनात सांगायचं काय मग विष्णुमय जगन, तसं नसतं ते. आपण आपल्या लोकांना सांभाळलं पाहिजे. एखादा अडचणीत असेल तर त्याला जवळ केलं पाहिजे. फार गरज आहे बरं, माझं ध्यानातच ठेवाय. याच्यासाठी सांगतो, गरीब असतात कोणी श्रीमंत, प्रारब्धानं प्रत्येकाला भिन्न बनवलं महाराज. एकाच वर्गात 400 पोरं असतात, त्याच्यातला एखादा चपराशी होतो, एखादा कलेक्टर होतो. आता आमच्या कांचनताईला कधी वाटलं असेल का मी निवृत्तीनाथ महाराज संस्थांचे अध्यक्ष होईल म्हणून? त्यांच्या प्रारब्धात आहे, त्यांनी केलेलं ते पुण्य आहे, त्यांनी जमवलेली ती पुण्याई आहे. कधी वाटलं असेल मला, कधी मी निगोजकर धर्मशाळेत गोरख महाराजांनी मग अशी आठवण केली मला. निगोजकर धर्मशाळेत खायलाच भाकर नव्हती आम्हाला. त्यांना वाटलं असेल अक्रूर महाराज कधी असं का नसतं. प्रारब्ध असतं मला, ज्याचं त्याचे प्रयत्न आणि प्रारब्धाची जोड असते. अन्न मान धन येतो प्रारब्ध आधीन आपण म्हणतो की नाही. प्रारब्धीची जोडे धन, प्रारब्धीची वाडे मान. आपण असं करू शकतो. एखादा श्रीमंत असतो तर एखादा गरीब असतो. गरीब असला म्हणून काही लोटून द्यायचा नाही. माझी विनंती असेल तुम्हाला, एवढा चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित आहे, एवढ्या चांगल्या माझ्या बहिणी मातृवर्ग पितृवर्ग जमलाय, घेऊन जा घरी, गरीब माणसाला जवळ करत जा. श्रीमंत माणूस कोण असतो ऐका, श्रीमंत तोच असतो जो गरीबाला जवळ करत असतो, आपल्या जवळ आणत असतो. माझ्याकडे 1 एप्रिलला कार्यक्रम आहे यावर्षी. पुरुषोत्तम महाराज पाटलांचं कीर्तन आहे. मी आत्ताच माझे अध्यक्ष आपले निलेश महाराजांनाही त्याविषयी बोललो, कांचनताईंनाही आज सांगतो. मी त्यांना सगळ्यांना बोलवलं यावर्षी, तुम्हालाही बोलवणार आहे सगळ्यांना. आता उद्याची षष्ठी झाली आमची, उद्या वारी असते आमची, त्यामुळं 20-21 तारखेची वारी झाली की 22 तारखेपासून तुम्हाला पत्रिका येतील. 1 एप्रिलला माझ्या वडिलांचं 9वं पुण्यस्मरण असतं. गेल्या वर्षी विशाल महाराजांचं कीर्तन होतं, यावर्षी पुरुषोत्तम दादांचं आहे, पुढच्या वर्षी छोटे माऊलींचं आहे, त्याच्या पुढच्या वर्षी प्रकाशित तारखी देऊन टाकलेले आहे. असं 12व्या वर्षी मात्र मोठा सप्ताह आहे. नामदेव शास्त्री बाबांचं सगळं नियोजन केलेलं आहे. दरवर्षी एक कीर्तनकार येतात, आपले सगळे टाळकरी गायक वादक कीर्तनकार येतात. सगळे मोठे मोठे कीर्तनकार येऊन आपल्याला प्रबोधन करतात. जवळजवळ 1001 टाळकरी असतात, गायक वादक असतात. यावर्षी एक नवीन उपक्रम असा राबवला आहे की आमच्या तालुक्यातल्या ज्या मुलाला मायबाप नाहीत अशा पोरांना आपण 3 लाख रुपये वाटून टाकणार आहेत बरं का, माझ्या जीवनातले. बरं, आणि दरवर्षी देतोय, सांगत नाही मी कधी, गपचिप देत असतो. त्याची जाहिरातसुद्धा मी कधी करत नाही, यूट्यूबला मी कधी ते टाकत नाही. पण ते काय झालंय, लोकांचा गैरसमज असा झालाय, एवढे पैसे महाराज लोक घेतात, करतात काय याचं, म्हणून सांगावं लागतं. आता त्याला नाईलाज आहे आपला. म्हणून माझी विनंती असेल तुम्हाला, आपल्या जवळचे लोक सांभाळत जा. थोडंसं आपल्याला मिळालं तर आपण त्याच्यातला एक जणाला आधार देत चला. तसंच झालं. तो मधुमंगल नावाचा एक गोपाळ देवाचा अत्यंत गरीब मित्र, भांडण झाल्यामुळं तो दुसऱ्या पार्टीत गेला. देव रोज त्याला 2 भाकरी घेऊन यायची, कारण त्याच्या घरी आज भाकरी तयार झाली तर निवृत्ती बाबा 4 दिवसानंच तयार व्हायची हो श्याम बाबा. आणि मग आता देव त्याला रोज 2 भाकरी. यशोदा म्हणायची, का रे राजा, हे कृष्णा तुला तर 2च लागतात, 4 कशाला? म्हणायचं, आई माझ्या मधुमंगलच्या घरी भाकरी होत नाही ना,
त्याला दोन काय महाराज भक्ती असेल कानं दिनेश महाराज त्या मधुमंगलच्या भाकरीची व्यवस्था करावी. काय प्रेम, किती त्याचं चिंतन असेल, किती त्याचा भाव असेल. एक दिवस आता हे भांडण झाल्यामुळं देव म्हटले मग आपापल्या घरचं आणा. आता आपापल्या घरचं आणा म्हणल्यावर लय प्रश्न निर्माण झाला. मधुमंगल घरी गेला, अंगामध्ये सदरा नव्हता हो, एक जाणव होतं धोतर नेसलेलं. आई आई आपल्या घरामध्ये काय? भात नाही, भाकरी नाही, शिरा नाही, आपल्या घरी काही नाही. मग काय आहे? 4 दिवसाचं शिळं ताक आहे, आंबट झालेलं आहे, वास येतोय बघ. मधू तेवढंच आहे, जमेल का? आईला म्हटलं दे. 4 दिवसाच्या शिळ्या ताकाची लोटी हातामध्ये घेतली. माझ्याकडे बघा, पहिलं चरण कळल, अभंग कळल. 9 वाजून 10 मिनिटाला आपण थांबणार आहोत. भरपूर मंडळीला बोलायचं आहे, सगळ्यांना आभार मानायचे आहेत. ऐका, एवढी कथा सांगून, कृष्णाचं चरित्र सांगून मी थांबणार आहे. ऐका गड्या, घेऊन जा कथा घरी, फार गोड आहे. आता ते मधुमंगल ताकाची लोटी घेऊन निघाला. अर्ध्या रस्त्यात आला तर त्या ताकाचा वाऱ्यानं वास आला आणि आंबट दिसलं त्याला ते ताक. अरे खरंच आई म्हटली तसं आंबट आहे. एका झाडाखाली बसला, मग डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा लागल्या. प्रारब्धाला दोष द्यायला लागला. हे देवा, किती गरीब बनवलं रे मला, की मला साधं श्रावण महाराजांच्या सप्ताहामध्ये पंगत घालता येत नाही, मला बसता येत नाही. मी किती देवा मला तू असं बनवलं. आपण म्हणतो की नाही, किती देवा मला हे बनवलं. तसा तो मधुमंगल म्हणायला लागला, देवा किती मला गरीब बनवलं, मला तुला साधं काही आणण्यासाठी नाही. नको ही ताकाची लोटी न्यायला, वास येतो याचा. 4 दिवसाचं शिळं ताक कसं न्यावं देवाला. तसंच बसला. तिकडं मात्र पेंद्या, वाकड्या, बोबड्या, सुदाम्या सगळ्या पोरांच्या शिवऱ्या भगवंतानं पाहिल्या. भगवान म्हटले, पेंद्या, वाकड्या, बोबड्या, हे सुदाम्या. अरे तो मधुमंगल नाही आला. पेंद्या, वाकड्या म्हटली, देवा तुम्ही त्याला उगीच पाठवलं घरी, तुम्हाला माहिती नाही का त्याच्या घरी काही नसतं. धावतच भगवान त्याच्या घराकडे निघाले. तर अर्ध्या रस्त्यामध्ये झाडाखाली बसलेला मधुमंगल दिसला. भगवंताला येताना मधून पाहिलं, ती ताकाची लोटी अशी पाठीमागं धरली. नको म्हटलं दाखवायला, पाठीमागं धरली. विश्वाच्या मालकानं त्याला विचारलं, का रे मधुमंगल का आला नाही? म्हटलं, देवा कानोबा तुझी घोंगणी चांगली. अरे आमची काय तुझ्यासारखी करायच्या, आम्हा शिक्का दिली वांगुली रे. हे कृष्णा, तू स्वगत आहे, तू सच्चिदानंद आहे, तू पूर्ण ब्रह्म आहे. माझ्यासारखी तुझ्यासारखी आमची नाही रे बाबा, म्हणून आलो नाही, आम्ही गरीब आहोत ना. असं म्हटल्याबरोबर देवाला दया आली त्याची. बघा गड्या माझ्याकडं. आणि विश्वाच्या मालकानं त्याला प्रेमाची मिठी मारली हो. जशी प्रेमाची मिठी मारली ना, पाठीमागं भरलेलं ताक, धरलेलं ताक सगळं अंगावर सांडलं. पाठीवर, पोटावर, हातावर, खांद्यावर ताकद झालं. त्याचा वास यायला लागला. मग कृष्ण परमात्मा म्हटले, का रे मधू खोटं बोलला माझ्याशी, ताक तर आणलं होतं ना, मग का आला नाही? म्हटलं, देवा हे ताक 4 दिवसाचं शिळं आहे, आंबट आहे, वास येतोय, तुम्ही खाताल की न खाताल म्हणून आलो नाही. असं म्हटल्याबरोबर विश्वाच्या मालकानं त्या मधुमंगलचा हात समोर घेतला. त्याच्या हातावर पडलेलं ताक आपल्या जिभेनं चाटून पुसून खाऊन टाकलं. त्याच्या अंगावरती ताकाचा तिपकाच ठेवला नाही. विश्वाच्या मालकानं त्याचं ताक चाटलं. आणि इकडं तुकाराम महाराजांना म्हणावं लागलं, खाय त्यांची उष्टावळी, खाय त्यांची पाहता गोवळी
जरा जोरात विठोबार माय माझे विठोबा जय जय हर गाणं खाली. हर घालून मारायची पाळी बरं आज. बापरे श्रावण महाराज दक्षिणा द्यायचं कामच ठेवलं नाही तुम्ही. एवढे हार घातल्यावर महाराज जगायचा नाही इकडे. दमच लागला बा. विठाला विठाला आज 10 मिनिटं फक्त एक 10 मिनिटं घ्यायची. त्याचं कारण असं काल्याचं कीर्तन त्याच्याशिवाय संपत नाही बरं. काय का कीर्तन असं आहे माझी वाणी तुझी वर्णी गुणनाम अभंगाचं एक चरण आपण पाहिलं. आपली वेळ संपत आली. एक 10 मिनिटामध्ये बरेच गायक इथं जमलेत. अर्थ असा आहे ऐका ऐका अर्थ एवढाच घ्यायचा बरं का. आता हे मला आरसा नसल्यामुळे मिळ लागानं फेटायचं जाऊ दे आता बरं का. ऐका अर्थ असा आहे की आजचं जे कीर्तन असतं ते काल्याचं असतं. सगळ्यांना माहिती आहे वसुदेवा देत देवकी बहीण लग्नामध्ये विघ्न झाले ऐका. आकाशीची वाणी सांगतच आहे कंसा हे कंसा ज्या बहिणीचं लग्न तू थाटात लावतो तिचा 8वा मुलगा तुला मारणार आहे अशी आकाशवाणी झाली. सगळ्यांनी 10 मिनिटं ऐका. हातामध्ये शस्त्र घेतलं बहिणीलाच मारायला धावला. हात तो धरला वसुदेवे आणि मग वसुदेवानं हात धरला. मारू नकोस मी तुला मुलं आणून देईल. कारागृहामध्ये ठेवण्यात आलं. 6 मुलं कंस मामानं मारली. 7वा गर्भयोग माईने नष्ट केला आणि आता 8व्या गर्भाच्या वेदना देवकीला सुरू झाल्या. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य कंसाचे हृदय जळत थोडी छान दिसायला लागली देवकी माता. तिच्या पोटी भगवान जन्माला येणार. 9 महिने 9 दिवस गेले कारागृहामध्ये. अयोनी संभवणो ही काही श्रमी नामयाचा स्वामी प्रगटला आनंदाच्या घराला मजनी गोकुळाला असा संदेश दिला. उचललेला कमळापती यमुनामयानं थोडासा त्रास दिला. पहिलं दर्शन यमुनेला दिलं आणि यमुना स्थिरावली. यशोदेला झालेली मुलगी आपल्या टोपलीमध्ये घेतली. आपला पोरगा यशोदेच्या शेजारी मांडला. रडे माया करी आकांत नामामनी उडते दूध कंसाला कळालं. 8वा आला. 8वा नव्हता 8वी होती. गरगर गरगर फिरून मारणार तुझं लागी वधी उपजला मजा दे कृष्ण गोकुळी जन्मला. इकडं मात्र सकाळच्या वेळेला एक गवळण यशोदेच्या घरामध्ये झाडलोट करायला आली. सगळ्या गावात बोबाटा झाला. गवळण म्हणाती व म्हणाती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणाती व म्हणाती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणाती व म्हणाती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. म्हणती व म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. की दावी की पुढे ताटे वाटी सुलतान. पुढे काठी वाटी सुलतान. म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. म्हणती व म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. सगळ्या गावाला माहिती पडलं. गवळण म्हणते गवळणीला पुत्र झाला यशोदेला. सगळ्या गावात माहिती पडलं यशोदेला मुलगा. गावच्या राजाला मुलगा. गावच्या पाटलाला मुलगा. सगळ्या गावात नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल. नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल. सगळ्या गावात माहिती पडलं. गावातल्या गवळणी निघाल्या. आपल्याकडं उत्तम बाबा एक. पुढे या तुम्ही. उत्तम बाबा एक. इकडं अजून इकडं कोण योगेश महाराज 2. अजून कोण राहिलं गायक आहेत. जे गायक राहिले त्यांनी तुम्ही गायक आहेत पुढे या. आता तुम्ही जे राहिलेले गायक आहेत त्यांना पास व्हायचे. पास झाले तरच दक्षिणा नाही दक्षिणा नसते. पास व्हायचे तुम्हाला. पहिली गवळण निघाली. उत्तम महाराज तुम्हाला म्हणायची पहिली बरं का. जमली जुने माणसं आहेत ना तुम्ही बघा. हो जुनी निघाली गवळण. एक गवळण निघाली. माझ्याकडे बघा. मुठभर सोनं घेऊन निघाली. काय घेऊन निघाली. कापसं नाही. सोयाबीनच्या शेंगा नाही. मग हो तुमच्याकडे जे पिकं येतात ते नाही. एक मुठभर सोनं घेतलं तिनं. आमच्या कांचनताईसारखी अध्यक्ष होती. काही कमी नव्हतं. मस्त कीर्तन 2-2 सकाळ संध्याकाळ. काय अडचण नव्हती. 2 मुठभर सोनं घेऊनच निघाली. जशी मुठभर सोनं घेऊन निघाली तसा पहिला नंबर तिचा लागला. श्रीमंत होती बिचारी. आतमध्ये गेली. माझ्याकडे बघा. बाकी दुसरी तिच्या मागं तिसरी तिच्या मागं. आता इथं काय कमी गवळणी नाही. आता इथं एवढ्या गवळणी आल्यात. आपण जर रांग लावली तर पहिली इथं राहील. शेवटच्या आपल्या विसापुरात जाईल अशी रांग लागेल की नाही. तशी पहिली आतमध्ये गेली. 9:15 झाल्यामुळे यशोदेचा पोरगा हातामध्ये घेतला. वेळ कमी आहे. उत्तम बाबा पास व्हायचं बरं. इकडे बघा. इकडे आताच नाही. माझ झाल्यावर अर्थ झाल्यावर म्हणायची. इतक्या लवकर नाही. नीट बघायचं. सोन्याची मूठ घेतली. सोन्याची मूठ अशी वाळून टाकली. त्या यशोदेच्या पोराला पाहिलं आणि पाहून ती बाहेर आली. बाहेर आली. बाकीच्या ज्या रांगेत उभ्या होत्या त्यांनी विचारायला सुरुवात केली. बाई
काय भाग्यवानेच ग, कधी उठली ग बाई, का एवढं उरकलं बाई, का झालं बाई, स्वयंपाक झाला एवढ्या सकाळी गेली, का उरकलं सांग ना ग. बाई सकाळीच पाहिला यशोदेचा मुलगा, हो काळा आहे का, गोरा आहे का, सावळा आहे का, निळा आहे का, पांढरा आहे का, सांग ना तिचा पोरगा कसा आहे. ती म्हटली बाई मी एक मूठभर सोनं घेऊन गेलते त्याला पाहायला. पोरगा हातामध्ये घेतला, सोन्याची मूठ वाळून टाकली, लई वेळ पाहिलं त्याला, बाहेर आले. पण काय झालंय, त्या यशोदेच्या पोराला पाहिल्यापासून काळा सावळा राहू दे ग, त्या पोरानं माझं मनच वेधून घेतलंय. पाहिला नंदाचा नंदन, पाहिला नंदाचा वा वा उत्तम महाराज. पहिली म्हटली पाहिला नंदाचा नंदन, ते नैवेद्यले मन. बाई मला कसं आहे ते माहिती नाही, माझं मनच वेधून घेतलं. दुसरी गेली आपल्या विसापूरची होती, श्रावण महाराजांच्या माऊली गुरुकुलावर रोज कीर्तन ऐकायला यायची. बिचारी गरीब होती, कोणाच्या तरी शेतात खुरपण करणारी, कोणाच्या तरी शेतामध्ये काम करणारी, बिचारी इमानदार. 100 रुपयाची नोट घेऊन गेली होती, कमरेला ठेवून ठेवून पुंगळी झाली होती. इकडं बघा आतमध्ये गेली, यशोदेचा पोरगा हातामध्ये घेतला. अशा 35 गवळणी आहेत. अक्रूर महाराज साखरे नाव यूट्यूबला टाका. सगळे आता आपल्याला म्हणायला वेळ नाही उरला. फार गोडे महाराज, काल्याचं कीर्तन 5 तास चालवं एवढं आहे. दिनेश महाराज वाजवायला असल्यावर मी सगळ्या गवळणी म्हणेल महाराज लई गोडो. यशोदेचा पोरगा हातामध्ये घेतला आणि दुसरीनं 100 रुपये वाळून टाकले. ती बाहेर आली. ओ महाराज तुम्ही म्हणा. ती बाहेर आली. बाहेर आल्यावर तिनं सुद्धा पाहिलं. बाकीच्यांनी तिला विचारलं, बाई पहिलेला दिसलाच नाही बाई, उत्तम बाबांनी भारी सांगितलं बाई, ते नैवेद्य दिले म्हण, दिसलाच नाही बाई, लय वेळ पाहिला म्हणते, सोन्याची मूठ घेऊन गेली तरी तिला दिसला नाही, तुला तरी दिसला का. ती म्हटली मग कसा दिसला तुला. ती म्हटली बाई आई लई गोरी आहे बाई त्याची, बाप तर लई गोरा आहे, पण पोरगा मला सावळा दिसला, सावळा. शाबाश महाराज. अशा 35 गवळणी आहेत. कालाले भारी आहे महाराज. 2-4 वर्ष संपायचा नाही महाराज तो. हे श्रावण महाराजाचं हे विसापूर आता माऊलीनगर नाही, वृंदावन झालं महाराज. हे त्र्यंबकेश्वर झालंय, पंढरपूर सारखं वातावरण. काय गवळणी, एक एक गायक आहे इथं. अशा 35 सांगू आता लय गायक आहेत बरं का, सगळेजण म्हणू शकतात. तिसरीचा नंबर लागला. तिसरी चांदीची मूठ घेऊन गेली होती, मिडियम क्लास होती बिचारी. तिनं सुद्धा हातामध्ये यशोदेचा पोरगा घेतला. योगेश महाराज माझ्याकडे बघा, पास व्हायचंय तुम्हाला. नसतं एकटं जो मफलर नाही ना तसं माझ्याकडे बघा, शालीकडे बघा. मग असं ते ओवाळून टाकली चांदीची मूठ. ती पण बाहेर आली. बाहेर आल्यावर तिला विचारलं, बाई पहिली
पहिलीला दिसलाच नाही ते निवेद दिले म्हण. दुसरी म्हटली बाई आई गोरी आहे बाप गोरा आहे पण पोरगा सावळा आहे, सावळा देखील आनंदाचा. तुझं कसं झालं? ती म्हटली बाई ते तुझं जाऊ दे, तुझा दिसला नाही, तुझा सावळा दिसला. माझं असं झालं, त्या यशोदेच्या पोराला पाहिल्यापासून माझी जात माझं कुळ सगळं हरपून गेले. कुळ प्रसिद्ध आहे, काही अडचण नाही. वा छान, अगदी बरं का, अगदी गोड. ह्याच्यातला एकही कमी नाही महाराज. बसलेले अर्धे खालून प्रमाण देऊ शकतात, काही काळजी करू नका. 100ची 100 गवळणी म्हटलं तरी. चौथी म्हटली बाई तुझं राहू दे, माझं असं झालं, हरिणे माझी हरिले चित्त, भारवित्त विसरले. 6वी म्हटली बाई तुमचं सगळ्याच वेगळं झालं, मला असा दिसला पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा, विठो देखिएला तयाची जे गुणी. जो कंस मालकंस मारवा भूपेश्वरी भैरवी अशा वेगवेगळ्या रागातल्या जवळजवळ 35 गवळणी आहेत. एवढ्या सांगायला हे नारायणगिरी महाराज होऊन गेले एक बरं का. सरला भेटायचे 7 तास काल्याचं कीर्तन करायचे. 7 तास किती? 7 तास. तुम्ही थांबणार नाही एवढ्या वेळ. 7 तास काल्याचं कीर्तन. पकवाजी बदलायचे, बाबा एकच असायचा, बांधायला करावं लागायचं. आणि ते कीर्तन मी वाजवायचो. खूप कीर्तनं वाजवली मी नारायणगिरी बाबांच्या, अजून हाताचे गट्टे गेले नाही. वाजवायचो, ते सगळं ज्ञान माझ्या कानावर पडलेलं आहे. फार गवळणी म्हणायची महाराज, भारी महाराज, इतक्या गवळणी म्हणायची. आता एवढ्या म्हणायला 9:15 वाजून गेले. फक्त एक गंमत सांगतो, देवाला ज्या गवळणी पाहायला जायच्या त्या MH 15, MH 16, MH 17, MH 18, MH 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. ही कुठली पाशिंग नाही, या वयाच्या मुली होत्या. 15 ते 30 बऱ्याच आहेत इथं. 15 ते 30 या वयोगटातल्या मुली. इकडे बघा, सकाळी मेकअप करायच्या, नवीन साडी घालायच्या, दुपारी मेकअप करायच्या, नवीन साडी घालायच्या, संध्याकाळी मेकअप करायच्या, नवीन साडी घालायच्या. रोज यशोदेच्या घरी यशोदेच्या पोराला पाहायला जायच्या. देवाकडं जाताना नटूनच जात जा बरं का. माझं वाक्य नीट ऐका. मंदिरात जाताना, ईश्वराकडे जाताना, सप्त्याला जाताना नटून गेलं पाहिजे. कोकणामध्ये आमची सगळी महाराज मंडळी जातात. तुम्ही विचारा, कोकणातली आई कीर्तनाला येताना सगळा मेकअप करून येते, नथनी घालून येते, डोक्यावर पदर, कपाळभर कुंकू लावते. नटून आलं पाहिजे कीर्तनाला. त्याचं कारण, आपण जर एवढे सुंदर आहेत तर आपल्याला बनवणारा भगवान किती सुंदर आहे. त्याच्याकडं तसं जायचं नाही, नटून जायचं. वेळ कमी आहे. गवळणी जायच्या. MH 15 ते MH 30 पाशिंग ध्यानात ठेवा. सकाळ दुपार संध्याकाळ 4 दिवस झाले होते. आपल्याला वेळ कमी असल्यामुळे फास्ट बोलतोय. आणि मग आता 4 दिवसात एवढंच चालू होतं. सकाळ दुपार संध्याकाळ नवीन साडी नवीन मेकअप, नवीन साडी नवीन मेकअप. सकाळ दुपार संध्याकाळ एवढंच काम चाललं होतं. 4 मजलीची एक इमारत होती, त्याच्या दुसऱ्या मजल्यावर एक MH 95 राहिलं होते. 95 म्हणजे म्हातारी वरती राहायला होती. ती वरून खाली बघायची, तिला एकच चित्र दिसायचं. सकाळी पोरी इकडे जातात, दुपारी इकडे जातात, संध्याकाळी इकडे जातात. काय झालं बाई आपल्या गावाला? विसापूरचा माऊलीनगरचा सप्ताह तर मागच झाला. श्रावण महाराज पुन्हा कीर्तनाला लागलाय, तरी चालू जे बा सप्ते. कसं काय गर्दी झाली, षष्ठी झाली, बीज झाली, तरी कसं काय बा गर्दी, म्हणून तिला दम नाही निघाला. आणि ती MH 95 काठी टेकत माझ्याकडे बघा, काठी टेकत पायऱ्या उतरली. MH 15 ते 30च्या पोरींना कांचनताई आडवी आली. जशी म्हातारी आडवी आली तशी पोरी म्हटलं, हे डंगरे तुझं काय ग माता? ते
ते म्हटलं अगं डंगरे म्हणा म्हातारे म्हणा पण जाता कुठं ग इकडं सकाळी जाता नवीन साडी घालता दुपारी जाता मेकअप करता जाता कुठं म्हटलं अजून तुला माहिती नाही का काय यशोदेला मुलगा झाला गावच्या राजाला कधी 4 दिवस झाले काय नाव ठेवलं त्याचं मत्स्य कूर्म वराह वामन जनार्दन गोविंद पुंडरीकाक्ष माधव मधुसूदन पद्मनाभ सहस्राक्ष वनमाली हलायुध गोवर्धन ऋषिकेश वैकुंठ पुरुषोत्तम विश्वरूप वासुदेव राम नारायण हरी दामोदर श्रीधर वेदांग गरुडध्वज अनंत कृष्ण गोपाल असे 1000 आहेत एक तांब्यावर पाणी लागल प्यायला बरं का हो इतके एक असे नावं ठेवत जा पिंट्या बिंट्या शंट्या म्हणू नका अशी नावं ठेवा देवाची एवढे नावं आहेत खूप नावं आहेत फोन करा मला मी सांगतो नावं तुम्हाला एवढे चांगले नावं असताना काही पण टिप्या नाव पोराचं टिप्या नाव असं टिप्या काय पोर अरे एवढे नावं आहेत ना काही पण नावं ठेवू नका हो चांगले नावं ठेवा एवढे चांगले नावं ऐकले 95नी पोरी जा 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 95ला जाण्याची इच्छा झाली 95चं वय होतं पण तिचं नाव होतं मालू काय नाव होतं मालू त्या मालूनं दुपारीच आंघोळ केली थंडी जमत नव्हती तिला दुपारीच आंघोळ केली तर तिच्या बापानं त्या मालूच्या लग्नात तिला पैठणचा शालू दिला होता लय भारी होता चांदीच्या किनारी सोन्याच्या पट्ट्या मोरपिसाचे पंख कारखान्याच्या भोंग्याचं चित्र काढलं होतं त्याच्यावर असा कारखान्याचा भोंगा इकडं बघा ओझ भरणाऱ्या बाया अशोकाची झाड असं म्हणजे रेखीव चित्र काढलं होतं त्याच्यावर आणि ते शालू तिनं काढला आणि तो शालू तिनं नेसला आणि ते नेमकं 95चं वय झाल्यामुळे तिच्या डोळ्यानं धोका दिला नेमका किनारपट्ट्यावर आल्या मोरपिसाचे पंख खाली गेले कारखान्याचा भोंगा उलटा झाला ऊस खाली पडला चाकं वर आली बैलगाडीची चाकं वर गेली अशोकाची झाडं खाली आली हो मुळं वर गेली ते चित्र बदललं ना मालू नेसली उलटा शालू जमलं मालू नेसते उलटा शालू एवढ्यावर थांबली नाही पुरीचा मेकअप घेतला हाताला ते मेकअप पाहिला होता मेकअपची पेटीच हाताला आली पहिल्यांदाच आली लावायची होती होटाला पण 95च्या हातानं असा लखवा दिला लाली लागली डोळ्याला बरं का काजळ भरायचं होतं डोळ्यात काजळ लागलं होटाला गप्पा नाही प्रमाण सांगतो ऐका होटो पे काजल नैनो में लाली ऐका बरं होटो पे काजल नैनो में लाली गालों पे टिकली लगाते चली दीवानी बनी गवळण दीवानी बनी दीवानं झालं पाहिजे हे श्रावण तुम्ही असं वाजवता मग मला दम निघत नाही बघ काय करावं 9:30 वाजले तरी मला वाटतं सांगूच काय म्हणूच काय ह्या श्रावण महाराजाला सहकार्य करा बरं सगळ्यांनी हा दिवाना झालेला पोरगा आहे म्हणून एवढं छान वातावरण इथं झालं बघा दिवानं झालं पाहिजे आत्तापर्यंत खूप कीर्तनं केली पण दम लागूच तर हार पहिल्यांदा असतं मी घातली मला दम लागलं पोटच दबलं महाराज कधी हार काढील असं झालं मला एवढे हार महाराज डबल फेटा बांधायची पहिल्यांदा पाळी आली मला एवढे हार वा वा हे दिवाना झाला महाराज हे श्रावण वा वा खरं तर हे हार मला नाहीत त्यांना पाहिजे एवढे गोड माणसं जोडले एवढ्या कमी वयामध्ये एवढं छान गुरुकुल होणार आहे एक दिवस मी खरं सांग मी करणारच आहे काला मी ज्या दिवशी तुमचं गुरुकुल होईल ना अक्रूर महाराज येणारच आहे काला दुसरा कोण महाराज काला सांगायला मीच लागतोय आता लय गवळणीत आपल्याकडे काळजी करू नका यावंच लागतंय नवनवीन मला आणायची सवय मला अशी नवनवीन काढायचं लोकांना सांगायला आणि नवीन आणत चाला जुन्यावर चालणार नाही आता लोक नवीन झाले लय लोक फायजी झाले महाराज जुनं ते यूट्यूब त्याच्यात हे यूट्यूब आलं मला सगळे कीर्तन यूट्यूबला आहेत त्याच्यामुळं नवीन माल आणावं लागतो त्याशिवाय लोक ऐकत नाहीत करणे बाण पोरं प्रेम करत नाहीत दिवानं बना झालंय माझं कीर्तन आज ज्या जवानांनी माझं सौजन्य दिलेलं आहे ऐका दिवानं बनलेत म्हणून ते देशाच्या सीमेवर गेलेत बघा माझी विनंती असेल तुम्हाला देशासाठी दिवानं बना धर्मासाठी दिवानं बना सांगू देवासाठी दिवानं बना ही आमची बहीण आहे कांचनताई तिनं कर्म केलं चांगले कीर्तनं केली समाजात गेली भिली नाही महाराज ती जनाबाईसारखी सखूबाईसारखी मीराबाईसारखी भजन करता करता रंगली तर ईश्वरानं तिच्या पदरामध्ये निवृत्तीनाथ महाराजाच्या अध्यक्ष होण्याचा मान दिला मला सांगायचं काय दिवानं बना देव तुम्हाला यश देईल महाराज हे आमचा दिनूदादा इतका गोड वाजवतो ते काय एका दिवसाचं नाही महाराज खूप दिवस त्यानं रियाज केला खूप दिवस दातीन-दाडा वाजवला तेव्हा त्याच्या हातामध्ये ती दिवाणगी आली महाराज आता म्हणून लोक म्हणतात काय पखवाज आहे अक्रूर महाराज तुम्ही लय भारी बोलता हो एक दिवसाचं नाही हे 2001 पासून मी कीर्तन करतो महाराज तेव्हा तो कंठा फुलत असतो फार दिवानं बनावं लागतं बरं दिवानं बनावं लागतं हो माझं ध्यानात ठेवा आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत तलवारीशी लगीन लागल जडली वेडी प्रीत लाख संकटे झेलून घेईल अशी पहाडी छाती शुरानी सरदार भाला काय कुणाची भीती
कधी म्हणता येतं? त्याला दिवाणं बनावं लागतं, दिवाणं. तानाजी, येसाजी, कोंडाजी, मुरारबाजी, तो बघतो पलीकडचा गड हवाय जातो की राज, पलीकडचा कोंडाजी हवाय जातो की राज, पुरंदर हवाय जातो की राज, राज लाख मरावे, राज लाख, लाखाचा पोशिंदा जगावा. बाजीप्रभू दिवाणा झाला. शिवानावी म्हणतो राजा तुमचा मुकुट द्या, तुमचे कपडे द्या, मी मरायला तयार आहे. शिवानावी दिवाणा झाला. प्रतापराव म्हणतोय राजा त्याचा चेहरा, त्याला मारल्याशिवाय तुमचा चेहरा पाहणार नाही. प्रतापराव गुजर दिवाणा झाला. अंगाची कातडी काढली रे, तरी सुद्धा 40 दिवस माझ्या शंभू बाळावर अत्याचार केला रे. हाच महिना आहे रे, हाच महिना आहे. आत्ता छावा पित्रवट पाहून आपण रडायला लागलो. मी 5-10 वर्षापूर्वी छावा कादंबरी वाचली होती. वाचता वाचता प्रत्येक पान माझं भिजलं होतं. महाराज काय काय बलिदान आहे महाराज. अरे कोणी देऊ शकत नाही. मी सोन्याचा शिवाजी महाराज गळ्यात घातलेला आहे पोरांनो. हो, सोन्यासारखे दिवस जर आपल्याला कोणी दिले असतील ना तर छत्रपती शिवरायांनी दिली, संभाजी महाराजांनी दिली. अरे कीर्तनकारानं कीर्तनात सांगितलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज, सैनिक सांगितलं पाहिजे. कोणी जर आडवा येत असेल तर त्याला ठोकून काढलं पाहिजे. ध्यानात ठेवा, माझं धर्माचं काम आहे, त्याच्याशिवाय पोरं कीर्तनाला येणार नाही, त्याच्याशिवाय पोरं मंदिरात बसणार नाही. या 5 वर्षातली शिवजयंती बघा. हे चितेगावची मंडळी दिनकररावनी मगाशी हार आणला का, हे दिनकरराव त्यांनी गेल्या वर्षी शिवजयंतीचं कीर्तन ठेवलं होतं चितेगावला. आताच तसा द्राक्षाचा हार आणला, तसाच हार आणला होता. मला आठवतंय अजून. काही पोरं जुटायला लागली. त्यांना शिवाजी महाराज सांगू द्या, त्यांना मावळा कळू द्या, त्यांना शिवानावी कळू द्या. हे जातीचं समीकरण बिघडलं ना महाराष्ट्रात. हे जर मिटवायचं असेल तर तुम्हाला छत्रपतीची कथा सांगावी लागेल. तानाजी, माळी, कुणबी, धनगर, मराठा, ब्राह्मण, मातंग, मुस्लिम सगळ्या समाजाला एकत्रित आणणारा एक राजा छत्रपती शिवाजी राजा. ते बघ पलीकडचा गड हवाय जातो की राज, जातो की राज, जातो की राज. पोरं 400 तयार झाली, भगवान शंकराच्या मंदिरात गेले. पुणे जिल्हा भोर तालुका 400 पोरांनी भगवान शंकराच्या मंदिरावरती बेलमंडार फेकला आणि महाराष्ट्रात आवाज घुमला, हो दोन 4 जण इमानदारीने म्हटले तुम्ही काय पाकिस्तानातले काय? अय विसापूर, अरे आपण हिंदू धर्माचे आहेत, आपण एका जातीचे आहेत, एका विचाराचे आहेत. माझी विनंती तुम्हाला, एवढा चांगला कार्यक्रम माझ्या श्रावण महाराजांनी केला, दृष्ट लागावी एवढा गोड कार्यक्रम आहे. रोज कीर्तनकार येतोय, एवढं प्रेम करणारा तुमच्या गावाला पोरगा जन्माला आला. गोड पिंगळा गातो, रोज कविता गातो, बापाची हो. मला आठवण आली की मी त्यांना फोन लावतो बरं का, खोटं नाही महाराज. नारदाच्या गादीवर मला जेव्हा आठवण येईल ना कांचनताई, श्रावण महाराजाला मी फोन लावतो. तेवढं म्हणा म्हणतो राव बापाचं. ते अजय अतुलपेक्षा मला त्यांच्या आवाजातला आवडतो. काय गोड म्हणतो गडी. आणि ते काय ते आमच्या लोक नाव ठेवतात. हे बघा कोणी काही म्हणू द्या, पण तो धर्मासाठीच काम करतो ना, करू द्या ना. काय कुणाला म्हणायचं म्हणू द्या, पण तो पोरं त्याच्याच निमित्ताने यायला. बापाच भक्ती काही काही पोरांनी बाप भजायला सुरुवात केली तेव्हापासून. काही पोरं बापाला जेवायला दे, ऐकू द्या. इतकी छान. मी त्यांना पोरं म्हणान तेवढी कविता, महाराज म्हणान तेवढं. आणि कधीच बिचारा म्हणत नाही मी कीर्तनकार आहे काय, लगेच म्हणून दाखवत. इतका गोड आवाज दिला, एवढं छान त्यांनी काम सुरू केलंय. माझं ध्यानात ठेवा, दिवाणं बना. इतका छान कार्यक्रम आहे. एकदा सगळ्यांनी 2 हात वर करा. झालंय कीर्तन आपलं आता. काय छान कार्यक्रम, वा दृष्ट लागावी एवढा गोड कार्यक्रम. 9:30 वाजले, संपूर्ण असं गोड नियोजन. वा श्रावण महाराज, आमच्यात लक्षणक्षण आयुष्य तुम्हाला मिळावं. निवृत्तीनाथाचं मंदिर गुरुकुल इथं स्थापन होईल आणि महाराष्ट्र तुमच्या गुरुकुलाला पाहायला येईल. माझा शब्द आहे तुम्हाला, ध्यानात ठेवा. ज्याचा हात वर आहे त्यानं टाळी वाजू नका. आज रंगपंचमी आहे, तुमचे हात कलरनं भरलेले आहेत. हात वर करा. माळी, कुणबी, धनगर, मराठा, ब्राह्मण एका विचारानं नांदा. एवढा सुंदर सप्ताह आपल्याला मेसेज देतोय. काला म्हणजे काय, सगळा समाज एका मंडपामध्ये बसला पाहिजे. सगळ्या समाजानं शपथ घेतली. 400 पोरं कडाडली. हर हर महादेवचा गजर घुमला. त्याचा हात वर आहे मी हर हर म्हणतो, त्याचा हात वर आहे त्यानं महादेव म्हणा. मी जय भवानी म्हणतो, त्याचा हात वर आहे त्यानं जय शिवाजी म्हणा. मी शिवाजी महाराज म्हणतो जय म्हणा. असा आवाज काढा. कळू द्या कळू द्या. एवढा तालुक्याला काय त्या माऊली गुरुकुलावर सप्ताह चाललाय. बोला शिवाजी महाराज की ओरिजिनल आहे बरं का. वा, असा एक मावळाचा गड आणतो ना, का होतंय त्याला म्हणतात दिवाणं बनणं. सगळे मावळे दिवाणे झाले. तशा गवळणी दिवाण्या झाल्या. पाण्याचा कार्यक्रम आटोपला. देव रांगायला लागला. रांग तरंगणी चोरीतलो धावून बांधिती चरणी देती गारा. यशोदे साज जय दूध भक्षुनी तमाल निले. नवल केले साज कृष्ण आळवा. परतुनी माते दावा आळवा. रांगायला लागला. रंगता रंगता मोठा झाला. याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे. अवघ माझ्या मागे
माग माग पोटभर देतो. पोरं यायला लागली, गावात धिंगाणा झाला, चोऱ्या कटल्या. यशोदेला कळालं पोरगा खोडकर झाला. 9:30 वाजल्यामुळं यशोदा म्हटले उद्या जाई राणा, सवे घेऊन गोधना. सगळी पोरं रानात गेली. खेळ मांडीला लगोरी, खेळतात नाना परी. लगोरी नावाचा, हमामा नावाचा, हुतुतू नावाचा खेळ, एक एक प्रकारचा खेळ सुरू झाला. सगळे खेळ म्हणता म्हणता 10:30 वाजतील. हो 9:30 वाजून गेले. असा खेळ खेळला गेला. गोपाल दमले. सगळ्या गोपाळांनी विनंती केली, श्रावण महाराज, हो माऊली महाराज, हे दोघं जण मित्र आहेत बरं. या दोघांनी 4 दिवस झोप घेतली नाही महाराज, म्हणून एवढा गोड सप्ताह झाला. इतके छान समाज, कांचनताई, दिनेश महाराज, हो अक्षय, काय मंडळीत महाराज. एक एकावनात आपण सगळ्यांची नावं घेणारच आहोत. एवढी गोड मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली. रायते बाबा काय, निवृत्ती बाबा काय, या भागातला परमार्थ जिवंत ठेवणारी 51 बळीरी मंडळी आली. असा एकत्रित झाला, एकेठा एक आला आणि एक विचार झाला. आणि आता हे गुरुकुल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाणारे, याची ठेवण, याची सौंदर्यता 2च वर्षात एवढं झालंय, तर अजून 5-10 वर्षात त्याचं खूप नाव होणार आहे. सगळे कलाकार, सगळे मातब्बर, कीर्तनकार आपल्या यादीत येणार आहेत. सहकार्य करा. आणि फार आनंद वाटला. आमचे ढेकूचे सरपंच आहेत अजून, ते आमचा अविनाश आहे, जो निलेश लंके साहेबांचा अतिशय जवळचा आहे. मला सचिन पठारेकर त्यांची भेट झाली होती. आमचे डॉक्टर आहेत. हे मातब्बर मंडळीत काही कमी नाही. अजून काही कमी पडलं तर आम्हाला सांगा, काळजीच करू नका. श्रावण महाराज मी देणारा महाराज आहे, असं काही नाही बरं का. आपण सगळेजण मिळून हे गुरुकुल येवला तालुक्यातलं 1 नंबरचं गुरुकुल असेल असं बनवू. फार छान आनंद वाटला. वेळ आपली संपून गेली. थोडीशी 10-15 मिनटं जास्त घेतले, त्याबद्दल माफी मागतो. दिवानं बना, मालू तरी शिका, पेंद्या तरी शिका, मधुमंगल तरी शिका, गवळणी तरी शिका, काहीतरी शिका गड्या. इतकं बिंबेच्या देठापासून सांगणारा महाराज नाही. मी लय बिंबेच्या देठापासून तुम्हाला सांगितलं. दिवाणं तरी बना. देशातले जवान दिवाणे आहेत. अक्रूर महाराज साखरे नाव युट्यूबला टाका. खूप जवान सांगितलेत. आता वेळ कमी आहे. आता 6 तारखेला माझं कीर्तनच आहे तुमच्या भागात जवानाचं, तेव्हाही तुम्हाला मी जवान सांगेल. पुन्हा सगळ्यांना वंदन करतो आणि सगळ्यांना विनंती करतो, हे गुरुकुल काही श्रावण महाराजाचं नाही, ते आपलं आहे बरं का. त्यांनी जरी ही जागा घेतली असेल तर आपलं आहे. आपलं म्हणून चाला. ज्या दिवशी तुम्ही आपलं म्हणून चालाल ना, इथून खूप विद्यार्थी तयार होतील, हो नामांकित होतील, दिनूदादासारखे वादक होतील, प्रकाश महाराज, आमचे उत्तम बाबा, अक्षय महाराज, योगेश महाराज, अशी जी आत्ता गाणारी मंडळी अशी गायक होतील. त्याच्यासाठी धर्म प्रचारणाची फार गरज आहे. आपण सगळ्यांनी सहकार्य करतायत एवढीच विनंती करतो. आणि आपण सगळी महाराज मंडळी एक विचारानं भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. मला महाराज मंडळीचा खूप आदर आहे. आपल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक कीर्तनकार, गायक, वादकाला वंदन करतो. आणि कीर्तन घरी घेऊन जा. भगवान म्हटले आता एक काम करा, सगळ्यांच्या शिदरे एकत्रित आणल्या. माझी आहे तैशी पाय. देव म्हटले तसं नाही. तुकोबराय म्हटले तसं चालणार नाही. आमची मी तू पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडी पांगुर हरी, मग खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सो, मग आजीचा दही काला गोमटा. सगळ्यांच्या शिदरे एकत्रित केल्या आणि एकत्रित करून जो प्रसाद येतो, भानुदास गीते गात प्रसाद देतो पंढरीनाथ गोपाल कृष्ण भगवान की जय. एकदा सगळ्यांनी करा, सगळ्यांनी झाला. आता पुढच्या वर्षीचे डायरेक्ट करा. हात वर करा आणि सगळ्यांनी म्हणा जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल, हरी बोल, जय राधा रमण हरी बोल, जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल, जय राधा रमण हरी बोल, जय राधा रमण हरी बोल, जय राधा
येत नाही करून आरती चक्रपाणी गोवाळ आजी पुरले नवस धन्य पहा पहावो सकळा